वेलकम टू शाश्वत अकॅडमी. शाश्वत आउटलुकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंथली करंट अफेअर्स या सेशनमध्ये आपण कव्हर करत असतो, जे आपल्याला येणाऱ्या परीक्षांमध्ये, ती कोणती परीक्षा असू द्या, राज्यसेवा असू द्या, UPSC असू द्या, कंबाईनची परीक्षा असू द्या, या सगळ्या परीक्षांच्या पूर्व परीक्षांसाठी जो फॅक्च्युअल कंटेंट गरजेचा असतो, लागणार असतो, तो सगळा आपण या सेशनमध्ये कव्हर करतो. मंथली सेशन जे आपलं ते 5 तारखेच्या अराउंड त्याचं सेशन, तो व्हिडिओ अपलोड होईल असं सांगितलेलं होतं. ठीक आहे, एखाद दुसरा दिवस त्याच्यामध्ये लेट झालेला आहे या व्हिडिओला, परंतु मग क्वालिटीमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज नाही आहे. ठीक आहे, तर दर्जेदार कंटेंट याच्यामध्ये तुम्हाला सगळा मिळणार आहे. वन स्टॉप सोल्युशन शाश्वत अकॅडमी असणार आहे प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही करंट अफेअर्ससाठी. ठीक आहे, प्रिलिम्ससाठीचं हे शाश्वत आउटलुक ही सिरीज आपण चालवत आहोत, जी स्पेसिफिकली प्रिलिम्ससाठी लागणाऱ्या फॅक्ट्स सगळ्या त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. मेन्ससाठी जर विचार केला तर पॅनोरामा नावाचं सेशन ते डेली सेशन असतं, त्याच्यामध्ये आपण मेन्सच्या अँगलने जास्तीत जास्त गोष्टी घेतो. प्रिलिम्सची आपण डेली न्यूजपेपरमध्ये ज्या इम्पॉर्टंट न्यूज असतात त्या देखील आपण त्याच्यामध्ये कव्हर करत असतो. ठीक आहे, तर वेळ न घालवता आपण सेशनला सुरुवात करूया. तर या सेशनमध्ये आपण एक्झॅक्टली काय करणार आहोत, तर दिनविशेष असेल, व्यक्तिविशेष असतील, महत्त्वाच्या योजना असतील, लष्करी सराव असतील, महत्त्वाच्या संरक्षण घडामोडी, पर्यावरण घडामोडी, राजकीय घडामोडी, या सगळ्या घडामोडींवरती जे काही फॅक्ट्स असतील, जे आपल्या एक्झामसाठी गरजेचे आहेत, ते सगळ्या आपण या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण सुरुवात करणार आहोत दिनविशेषपासून. ठीक आहे, या महिन्यामध्ये, या मंथमध्ये जे इम्पॉर्टंट दिवस राहिलेले आहेत त्याच्याबद्दल आपण सुरुवातीला चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तर ऑक्टोबर महिन्याचे आपण करंट अफेअर्स बघतो, तर सुरुवात निश्चितच 2 ऑक्टोबर. लहानपणापासून आपल्याला 2 ऑक्टोबर म्हणलं की आपण प्रत्येकाने भाषांतर केलेलंच असतं 2 ऑक्टोबरला. ठीक आहे, तर 2 ऑक्टोबर गांधी जयंती ते दिनविशेषबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तर गांधीजींबद्दल आपल्याला बघा प्रिलिम्सला प्रश्न विचारला जातो. 2 पद्धतीने प्रश्न विचारला जातो. एक इतिहासाच्या 15 प्रश्नांमध्ये विचारतील, हिस्ट्रीच्या 15 प्रश्नांमध्ये विचारतील गांधींबद्दल प्रश्न, किंवा करंट अफेअर्समध्ये चालू घडामोडीमध्ये प्रश्न विचारतील. ठीक आहे, कशाच्या बाबतीमध्ये, तर प्रवासी भारतीय दिवसाच्या बाबतीमध्ये. तो पण मुद्दा काय आहे तो देखील आपण तिथं जाणून घेऊया. ठीक आहे, तर हा जो दिवस आहे, हा जो 2 ऑक्टोबर दिवस आहे, तर तो इंटरनॅशनल लेवलला इंटरनॅशनल डे ऑफ नॉन व्हायलन्स म्हणून तो ओळखला जातो. गांधींची अहिंसेच्या बाबतीतली असलेली भूमिका आपल्याला माहिती आहे, त्यामुळे मग आंतरराष्ट्रीय पातळीवरती इंटरनॅशनल डे ऑफ नॉन व्हायलन्स म्हणून तो सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, तर गांधींबद्दल एक शॉर्टमध्ये प्रवास इथं नमूद केलेला आहे. 1888ला गांधीजी लंडनला गेलेले होते कायद्याचा अभ्यास करण्यासाठी, लॉ शिकण्यासाठी. 1891ला कायद्याचा अभ्यास पूर्ण करून ते भारतामध्ये परतले. 2 वर्ष इथं राहिले होते. त्याच्यानंतर 93ला ते मग एक केस लढवण्यासाठी आफ्रिकेमध्ये गेले होते, आणि तिथे गेल्यानंतर मग त्यांना जो काही अनुभव आलेला होता, तिथून पुढचं त्यांची सगळी कारकीर्द सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते. आफ्रिकेतली हक्कांसाठी लढण्याची त्यांची कारकीर्द तिथून सुरू झालेली होती. ठीक आहे, मग दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी नेटल इंडियन काँग्रेस नावाची संघटना स्थापन केली होती. इंडियन ओपिनियन नावाचं न्यूजपेपर, वृत्तपत्र देखील तिथं सुरू केलेलं होतं. वेगवेगळे फार्म तिथं स्थापन केलेले होते. ठीक आहे, फिनिक्स फार्म असेल, टॉल्स्टॉय फार्म असेल, त्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. 1906ला दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिली सत्याग्रह मोहीम तिथं सुरू केलेली होती. मग सत्याग्रहासारखी संकल्पना ती तिथंच पहिल्यांदा त्यांनी वापरलेली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर भारतात आल्यानंतर इथल्या चळवळींच्या बाबतीमध्ये त्यांनी त्याचा वापर केलेला होता. अहिंसा, सत्य, सत्याग्रह, त्या सगळ्या संकल्पना आफ्रिकेमध्ये ऑलरेडी त्याचे प्रयोग त्यांचे झालेले होते. ठीक आहे, 1915ला मग ज्यावेळी गांधी परतले, 1915ला ज्यावेळी गांधी परतले, तर तो जो दिवस आहे तो दिवस आपल्याकडं प्रवासी भारतीय दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. करंट अफेअर्सचे जे 15 प्रश्न असतात त्याच्यामध्ये आपल्याला याला घेऊन प्रश्न विचारतात. ठीक आहे, प्रवासी भारतीय दिवस, त्या दिवसाची थीम एक्झॅक्टली काय होती त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जातो प्रिलिम्सला. करंट अफेअर्स आणि हिस्ट्री दोन्हीकडे महत्त्वाचा असलेला हा मुद्दा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी त्यांच्या बाबतीतल्या काही महत्त्वाच्या गोष्टी इथं पण प्रश्न विचारला जातो. 1917 पासून मग भारतातली त्यांची महत्त्वाची आंदोलनं सुरू झाली होती. कशापासून? चंपारण सत्याग्रहापासून. चंपारण सत्याग्रह असेल, खेडा सत्याग्रह असेल, अहमदाबाद या ठिकाणचं मिल स्ट्राईक असेल, 1917, 1918 त्या दरम्यान त्यांची सगळी ही आंदोलनं फेमस होत गेलेली होती. 1909चा रौलट कायद्याच्या विरोधात त्यांनी जो रौलट सत्याग्रह तो सुरू केलेला होता, तर तो एक महत्त्वाचा एक इव्हेंट म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. असहकार चळवळ असेल, दांडी मार्च किंवा सविनय कायदेभंग चळवळ म्हणून ज्याला आपण ओळखतो, 1930ला ती सुरू झालेली होती. 1942ला त्यांच्याच नेतृत्वामध्ये क्विट इंडिया मुवमेंट, भारत छोडो चळवळ सुरू करण्यात आलेली होती. त्याच दरम्यान मग प्रतिसरकार स्थापन झालेली होती भारतामध्ये बहुतांशी ठिकाणी, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश त्याच्यामध्ये होतो. 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं, आणि 48ला 30 जानेवारी 1948ला गांधींची हत्या करण्यात आलेली होती. ठीक आहे, तर 2 ऑक्टोबर दिनविशेषतेच्या अनुषंगाने हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. आपल्याला इतिहासामध्ये आणि चालू घडामोडीच्या
15 प्रश्नांमध्ये तिथं प्रश्न विचारला जातो प्रवासी भारतीय दिवसबद्दल आणि गांधीजींबद्दल देखील. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ऑक्टोबर महिन्यामध्येच आणखी एक महत्त्वाच्या व्यक्तींची जयंती असलेली आपल्याला बघायला मिळते, तर ती आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची. ठीक आहे. तर 31 ऑक्टोबर ही त्यांची जयंती. आता हा पण दिवस महत्त्वाचा आहे, व्यक्ती महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आपल्याकडं हा राष्ट्रीय पातळीवरती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. त्यांचा जन्म कधी झाला होता? 31 ऑक्टोबर 1875ला. आता या वर्षाचं एक वेगळं महत्त्व आहे. या वर्षाचं वेगळं महत्त्व का आहे? कारण आपण जर आता बघितलं तर आपण आहोत 2025 मध्ये, तर त्यांची ही 150वी जयंती आहे. त्यामुळे याचं एक वेगळं महत्त्व असलेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. यांची 150वी जयंती आहे, त्यामुळे त्याचं एक वेगळं महत्त्व असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता वाढून जाते. ठीक आहे. मग स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला 47ला, त्यावेळी वेगवेगळी संस्थानं, त्या संस्थानांना 550 पेक्षा अधिक संस्थानं होती, त्या संस्थानांना विलीन करून घेण्याचं कार्य देखील त्यांनी महत्त्वाचं केलेलं होतं. ठीक आहे. आणि बाकी पण मग सिव्हिल सर्व्हिसच्या बाबतीमध्ये सनदी सेवा ज्याची आपण तयारी करत आहोत, ज्याला स्टील फ्रेम ऑफ इंडिया म्हणून संबोधलं गेलं होतं, तर तो पण मुद्दा सरदार पटेल यांच्याबद्दलचा तो महत्त्वाचा आहे. ठीक आहे. ऑपरेशन पोलो देखील त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्याच कालावधीमध्ये ते झालेलं होतं. हैदराबादला भारतामध्ये विलीन करून घेण्यात आलं होतं, कारण हैदराबाद, जम्मू काश्मीर आणि जुनागड ही 3 संस्थानं भारतात विलीन होण्यासाठी तयार नव्हती. तर त्यांच्या बाबतीमध्ये मग काही ऑपरेशन्स आणि इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन त्याच्या अनुषंगाने सामील करून घेण्यात आलेलं होतं. ठीक आहे. बारडोली सत्याग्रह एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यांच्याच कालावधीत घडलेला 1928चा बारडोली सत्याग्रहाला घेऊन प्रश्न आपल्याला विचारला जातो. आणि यांचा जो जन्मदिन आहे 31 ऑक्टोबर, तर तो आपल्याकडं राष्ट्रीय एकता दिवस, नॅशनल युनिटी डे म्हणून ओळखला जातो. स्टॅच्यू ऑफ युनिटी त्याच्यावरून लक्षात ठेवायचं, नॅशनल युनिटी डे म्हणून, राष्ट्रीय एकता दिवस म्हणून तो सेलिब्रेट केला जातो. का? त्याचं रिझन का आहे? कारण 1947ला जे भारतामध्ये संस्थानं विलीन करून घेण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली होती, तर त्याच्या अनुषंगाने हा राष्ट्रीय एकता दिवस, नॅशनल युनिटी डे तो सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. तर 150वी जयंती आहे. मग त्यांच्याबद्दल पण आपल्याला इतिहासामध्ये आहे तर प्रश्न विचारतील किंवा मग नॅशनल युनिटी डेला घेऊन प्रश्न विचारतील. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे जागतिक अन्न दिन 2025चा. कोणत्या दिवशी तो सेलिब्रेट केला जातो? 16 ऑक्टोबर या दिवशी सेलिब्रेट केला जातो. कोणत्या संघटनेच्या मार्फत? संघटना पण महत्त्वाची असते आपल्याला, फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, FAO नावाची संस्था. ठीक आहे. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणून ती ओळखली जाते. 16 ऑक्टोबरला हा जागतिक अन्न दिन सेलिब्रेट केला जातो. मग 2025चा हा जो जागतिक अन्न दिन आहे, वर्ल्ड फूड डे आहे, त्याची थीम काय राहिलेली होती? हँड इन हँड फॉर बेटर फूड्स अँड अ बेटर फ्युचर. ठीक आहे. थीम लक्षात ठेवा, दिवस लक्षात ठेवा. मेन्सला देखील, कंबाईनसारख्या परीक्षांच्या मुख्य परीक्षेला देखील अशा पद्धतीने दिनविशेषबद्दल डायरेक्टली प्रश्न विचारला जातो की जागतिक अन्न दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. आणि विशेषतः मग ही फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जी आहे, या ऑर्गनायझेशनने यावर्षी हा जो दिवस साजरा केला, त्याच्या अनुषंगाने भारताने अन्न सुरक्षा साध्य करण्यामध्ये जे प्रयत्न केलेले आहेत त्याचं कौतुक देखील केलेलं आहे. ठीक आहे. भारताने चांगल्या पद्धतीने फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षा साध्य केलेली आहे असं देखील त्यांनी त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे. ठीक आहे. तर वर्ल्ड फूड डे हा लक्षात ठेवा, जो आहे 16 ऑक्टोबर या दिवशी. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन, इंटरनॅशनल स्नो लिओपार्ड डे म्हणून तो ओळखला जातो. स्नो लिओपार्ड म्हणजे जो बर्फाळ प्रदेश आहे, त्या बर्फाळ प्रदेशामध्ये स्पेसिफिकली आपला जो हिमालयाचा भाग आहे सगळा, त्या हिमालयाच्या भागामध्ये हा स्नो लिओपार्ड, हिम बिबट्या तिथं त्या ठिकाणी आढळतो. तर त्याच्या बाबतीतला, त्याच्या संवर्धनाच्या बाबतीतला एक दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवरती सेलिब्रेट केला जातो, ज्याला इंटरनॅशनल स्नो लिओपार्ड डे म्हणून ओळखलं जातं. आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन म्हणून तो ओळखला जातो. 23 तारीख लक्षात ठेवा, 30 ऑक्टोबर. 23 तारीख का लक्षात ठेवायची आहे? कारण भारताने काय केलंय, या वर्षीच्या या हिमबिबट्या दिनाच्या निमित्ताने 23 for 23 या पद्धतीची एक मोहीम इथं सुरू केलेली आहे. 23 for 23 त्याच्यासाठी ही 23 तारीख लक्षात ठेवायची. मग 23 एक्झॅक्टली काय आहे? आणखी काय महत्त्वाचं आहे? 23 झालं, हे 23, हे दुसरं 23 एक्झॅक्टली काय आहे? तर 23 for 23 म्हणजे या 23 ऑक्टोबरचं महत्त्व, आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन, आणि दुसऱ्या 23चं महत्त्वाचं आहे की भारतामध्ये 23 असे आयडेंटिफाय करण्यात आलेले अधिवास आहेत जिथं हा हिमबिबट्या आढळतो.
तर त्याला संवर्धित करण्यासाठी म्हणून ही मोहीम तिथं सुरू करण्यात आलेली आहे. मग त्याच्यासाठी लोकांमध्ये जागरूकता तयार करण्याचे एक उद्दिष्ट त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे, म्हणून त्याला संबोधलं गेलं आहे 23 for 23. ठीक आहे. तर 23 अशा साईट्स, 23 असे लोकेशन्स भारतातले आहेत हिमालयाच्या त्या सगळ्या भागामध्ये की जिथं हा स्नो लिओपार्ड आढळतो, हिम बिबट्या आढळतो. ठीक आहे. तर मग भारताची पहिली हिम बिबट्या गणना कधी करण्यात आली तर 2025लाच ती करण्यात आली. मग ती पण महत्त्वाची गोष्ट आहे. ते एक या वर्षीच्या या दिनाचं वेगळं महत्त्व असल्यामुळं मग तो पण आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा बनून जातो, प्रायोरिटीचा मुद्दा बनून जातो. न्यूज तर तशा बऱ्याच असतात त्या महिनाभरामध्ये, परंतु आपण मुद्दे असेच याच्यामध्ये कव्हर करतो की ज्याच्यावरती जास्तीत जास्त शक्यता आहे प्रश्न विचारला जाण्याची. ठीक आहे. त्यामुळे हे मुद्दे सगळे तसेच सिलेक्ट करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. मग यावर्षी भारताने पहिली हिमबिबट्या गणना जाहीर करण्यात आलेली, भारताच्या बाजूने जाहीर करण्यात आलेली आहे. ठीक आहे. राष्ट्रीय हिमबिबट्या परिसंस्था संरक्षण कार्यक्रम, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे NSLEP, त्याच्या अंतर्गत ही आयोजित करण्यात आली होती गणना. आणि याच्यामध्ये मग संख्या किती आढळलेली आहे भारतीय या सगळ्या भागामध्ये, काही जे साईट्स आयडेंटिफाय केलेल्या आहेत 23, तिथं कोणत्या किती प्रमाणामध्ये बिबट्या आढळलेल्या आहे हिम बिबट्या, तर 718 एवढी संख्या त्यांची आढळलेली आहे. एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जनरली MPSCच्या एक्झाम घेते, स्टेट सर्व्हिसेस असेल किंवा कंबाईन असेल, त्याच्यामध्ये जनरली आकडे वापरले जातात तर आकड्यांमध्ये कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला जातो. पहिली गणनेच्या ऐवजी दुसरी म्हणतील, तिसरी म्हणतील, 718च्या ऐवजी नंबर तिथं आकडा वेगळा देतील. तर त्याच्यासाठीचे ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. लडाख, त्या बाबतीत जर बघितलं तर लडाख, जिथं 477 स्नो लिओपार्ड आढळलेले आहेत, या संख्येसह सगळ्यात मोठं अधिवासस्थान, भारतातलं सगळ्यात मोठं अधिवासस्थान म्हणून ते काम करतं या हिमबिबट्याचं, स्नो लिओपार्डचं. ठीक आहे. तो एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. नेक्स्ट, जागतिक पोलिओ दिन ऑक्टोबर महिन्यामध्येच तो सेलिब्रेट केला जातो. जागतिक पोलिओ दिन 24 ऑक्टोबर या दिवशी तो सेलिब्रेट केला जातो. मग यावर्षीची थीम काय होती या जागतिक पोलिओ दिनाची, तर एंड पोलिओ एव्हरी चाइल्ड, एव्हरी वॅक्सिन, एव्हरीवेअर. एव्हरी शब्दावरून ते लक्षात ठेवायचं की यावर्षीची थीम काय आहे 2025ची, एंड पोलिओ, एव्हरी चाइल्ड, एव्हरी वॅक्सिन, एव्हरीवेअर. जागतिक पोलिओ दिनाची सुरुवात मग एक्झॅक्टली कधी झाली तर ती झाली 1888 मध्ये. ठीक आहे. सॉरी, 1988 मध्ये. तर ती कधी झाली? 1988 मध्ये. मग पहिल्यांदा रोटरी इंटरनॅशनलने हा दिवस सेलिब्रेट केलेला होता. कुणी सेलिब्रेट केला होता? बऱ्याच वेळा कन्फ्यूज करण्यासाठी म्हणतील की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केला होता, युनायटेड नेशनने केला होता. ठीक आहे. तर रोटरी इंटरनॅशनलने पहिल्यांदा हा पोलिओ दिन जागतिक पातळीवरती सेलिब्रेट केला होता. कशाच्या निमित्ताने? तर डॉक्टर जोनास साल्क यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. डॉक्टर जोनास साल्क कोण होते? तर त्यांनी पहिली पोलिओवरती इफेक्टिव्ह अशी लस वॅक्सिन बनवलेली होती. पहिली पोलिओवरती अशी प्रभावी लस त्यांनी बनवली, विकसित केली, म्हणून त्यांचा जन्मदिन तो कन्सिडर करून रोटरी इंटरनॅशनलने पहिल्यांदा असा पोलिओ दिन, तो दिवस सेलिब्रेट केलेला होता 1988 मध्ये. मग रोटरी इंटरनॅशनल आणि WHO यांनी संयुक्तपणे एक पोलिओ निर्मूलन कार्यक्रम देखील सुरू केलेला होता. ग्लोबल पोलिओ इलिमिनेशन इनिशिएटिव्ह असं त्याला म्हणलं जातं. जागतिक पोलिओ निर्मूलन उपक्रम. तो उपक्रम लक्षात ठेवा कोणत्या 2 ऑर्गनायझेशनने सुरू केला आहे. त्या 2 ऑर्गनायझेशन, त्या 2 संघटना लक्षात ठेवा. एक आहे रोटरी इंटरनॅशनल आणि दुसरे आहे जागतिक आरोग्य संघटना. पहिल्यांदा कोणी सेलिब्रेट केला हा दिवस? तर रोटरी इंटरनॅशनलने सेलिब्रेट केला होता. कधी? 24 ऑक्टोबर या दिवशी, वर्ल्ड पोलिओ डे. ठीक आहे. तर इथं दिनविशेषच्या सगळ्या घडामोडी संपतात. आता आपण सुरू करणार आहोत पर्यावरणाशी संबंधित घडामोडी. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो आहे वन्यजीव सप्ताहाचा. वाईल्ड लाईफ वीक जो इंडियामध्ये सेलिब्रेट केला जातो कोणत्या दिवसांच्या दरम्यान, कोणत्या आठवड्यामध्ये? तर 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरच्या दरम्यान. 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरच्या दरम्यान हा दिवस, हा सप्ताह भारतामध्ये सेलिब्रेट केला जातो. यावर्षीची त्याची थीम काय होती? ह्युमन वाईल्ड लाईफ को एक्झिस्टन्स, मानव वन्यजीव सह अस्तित्व. मानव वन्यजीव सह अस्तित्व अशी या वर्षीच्या या वन्यजीव सप्ताहाची थीम राहिलेली आहे. सोबतच मग याच सप्ताहाच्या दरम्यान 5 आणखी राष्ट्रीय प्रकल्प, त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह, प्रोजेक्ट्स जाहीर करण्यात आलेले आहेत याच सप्ताहाच्या निमित्ताने. ठीक आहे. याच सप्ताहाच्या निमित्ताने ते 5 तिथं राष्ट्रीय प्रकल्प, राष्ट्रीय उपक्रम जाहीर करण्यात आलेले आहेत. मग हा जो सप्ताह आहे, हा सप्ताह कुणाकडून ऑर्गनाईज केला जातो? तर त्याच्यामध्ये एवढ्या संस्था इन्व्हॉल्व आहेत. मग याच्यामध्ये पर्यावरण मंत्रालय आहे,
त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट आहे, ठीक आहे, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ती आहे. त्याच्यासोबतच इंडियन काउन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन ती संस्था आहे. त्याच्यासोबतच इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकॅडमी आहे आणि फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. एवढ्या संस्थांकडून एकत्रित संयुक्त विद्यमाने हा वन्यजीव सप्ताह आपल्याकडं सेलिब्रेट केला जातो, ऑर्गनाईज केला जातो. ठीक आहे. मग याच वेळी 5 नवीन प्रकल्प देखील त्याच्या अंतर्गत जाहीर करण्यात आलेला आहे. तो देखील मुद्दा लक्षात ठेवा. 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या आठवड्यामध्ये हा वन्यजीव सप्ताह भारतामध्ये सेलिब्रेट केला जातो. कोणते नवीन प्रोजेक्ट जाहीर करण्यात आलेले आहेत, तर प्रोजेक्ट डॉल्फिनची फेज 2 त्याच्यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. प्रोजेक्ट स्लॉथ बियर सुरू करण्यात आलेला जाहीर करण्यात आलेला आहे. प्रोजेक्ट घरियल एक सुरू करण्यात आलेला आहे. टायगर्स आउटसाइड टायगर रिझर्व्स तो एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. कारण बघा याचं एक वेगळं महत्त्व आहे. टायगर्स आउटसाइड टायगर रिझर्व्स म्हणजे टायगर रिझर्व जे काही व्याघ्र प्रकल्प आहेत त्याच्या बाहेर वाघ त्यांचा आता अधिवास किंवा त्याच्या बाहेर त्यांचा मुक्त संचार सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतो बऱ्याच भागांमध्ये. मग त्याच्यासाठी हा एक इनिशिएटिव्ह तिथे सुरू केलेला आहे. तो महत्त्वाचा इनिशिएटिव्ह आहे. आणि सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट अँड मॅनेजमेंट हे 5 इनिशिएटिव्ह याच वन्यजीव सप्ताह 2025च्या अंतर्गत जाहीर करण्यात आलेले. ठीक आहे. हे 5 इनिशिएटिव्ह लक्षात ठेवा. आपल्याला पर्याय देतील की पुढीलपैकी कोणते उपक्रम वन्यजीव सप्ताह 2025च्या अंतर्गत जाहीर करण्यात आले, किंवा पुढीलपैकी कोणता एक विसंगत असा पर्याय ओळखा की जो उपक्रम या वन्यजीव सप्ताह 2025च्या दरम्यान जाहीर करण्यात आलेला नव्हता. 4 बरोबर पर्याय देतील, याच्यातला एक काहीतरी वेगळा पर्याय देतील, किंवा 3 बरोबर देतील, एक चौथा चुकीचा पर्याय देतील. ठीक आहे. त्यासाठी ते मुद्दे लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो आहे नौरा देही अभयारण्याचा. नौरा देही सँक्च्युरी. आपल्याला माहिती आहे की आफ्रिकेतून भारतामध्ये चित्ते आणण्यात आले. आफ्रिका खंडातून नामिबिया असेल बाकी आणखी देशांमधून भारतामध्ये चित्ते आणण्यात आले. मग ते कुनो नॅशनल पार्कमध्ये पहिल्यांदा आणण्यात आले. त्याच्यानंतर गांधी सागर जे सँक्च्युरी आहे तिथं तो देखील सेकंड हॅबिटॅट म्हणून ओळखण्यात आला. आता तिसरा अधिवास म्हणून नौरा देही सँक्च्युरी जी आहे ती ही तिसरा हॅबिटॅट किंवा तिसरं अधिवासस्थान म्हणून चित्त्यांसाठीचं भारतामध्ये आता ते आयडेंटिफाय करण्यात आलेलं आहे, ओळखण्यात आलेलं आहे. ठीक आहे. नौरा देही सँक्च्युरी. कुनो नॅशनल पार्क पहिलं, दुसरं आहे गांधी सागर, त्याच्यानंतर मध्य प्रदेश राज्यातलं तिसरं चित्त्यांसाठीचा अधिवास आता आहे म्हणून समोर ओळखण्यात आलेलं आहे, आयडेंटिफाय करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर प्रोजेक्ट चित्ता एक्झॅक्टली काय आहे, तर आपण काय केलं तर 20 चित्ता भारतामध्ये आफ्रिका खंडातून आणलेले आहेत. भारतामध्ये नव्हते का? नव्हते. ठीक आहे. चित्ता अशा जे काही वेगवेगळे स्पीसीज आहेत, मग असे आपण स्नो लिओपार्डबद्दल मुद्दा जाणून घेतला. तर चित्ता ही कॅट फॅमिलीमधले सगळे ॲनिमल्स आहेत, स्पीसीज आहेत. तर भारतातून चित्ता नामशेष झाला होता 1952ला. 1952लाच तो नामशेष झालेला होता. मग तो चित्ता रिइंट्रोडक्शनचा प्रोजेक्ट आहे. चित्त्याला परत एकदा भारतामध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठीचा हा प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट चित्ता. त्याच्यासाठी मग आफ्रिकेतून 20 चित्ते आपण आणलेले होते. साऊथ आफ्रिकेमधून काही आणि नामिबियामधून काही. कुनो नॅशनल पार्कमध्ये पहिल्यांदा आणण्यात आले. त्याच्यानंतर गांधी सागर अभयारण्य त्याच्यामध्ये देखील काही हलवण्यात आले. आणि आता तिसरा अधिवास जो आहे तो नौरा देही अधिवास म्हणून त्याच्यासाठीच तो काम करणार आहे, या स्पेसिफिकली चित्त्यांसाठी म्हणून. ठीक आहे. तर नेक्स्ट पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला वळायचं आहे की सुंदरबन या ठिकाणी एक मॉडेल आहे, एक प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टला फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचा एक जागतिक पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. तर ते मॉडेल एक्झॅक्टली काय आहे ते आपण समजून घ्या आणि हा पुरस्कार नेमका का देण्यात आलेला आहे, त्याचं महत्त्व काय ते देखील जाणून घ्या. सुंदरबनवरती प्रश्न विचारला जातो बघा. सुंदरबनचा बहुतांशी भाग बांगलादेशमध्ये आहे आणि काही भाग भारतामध्ये आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी रॉयल बेंगॉल टायगर नावाची स्पेसीज आढळते. ठीक आहे. तर पश्चिम बंगालचा सुंदरबनमधील नेचर एन्व्हायरमेंट अँड वाईल्ड लाईफ सोसायटी न्यूज नावाची त्या ठिकाणी एक ऑर्गनायझेशन काम करते. ठीक आहे. त्याला या FAO ऑर्गनायझेशनकडून एक मान्यता देण्यात आलेलं आहे, टेक्निकल रिकग्निशन त्यांना देण्यात आलेलं आहे. कशासाठी तर त्यांचा सायमे नावाचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी. हा सायमे नावाचा प्रोजेक्ट काय आहे तर सस्टेनेबल ॲक्वाकल्चर इन मॅनग्रोव्ह इकोसिस्टीम असं त्याचा फुल फॉर्म आहे. तर ते मॉडेल एक्झॅक्टली काय आहे. ॲक्वाकल्चर म्हणजे काय तर जलचर शेती ज्याला आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल श्रिम्प किंवा कोळंबी असेल, मासे असतील, तलावामध्ये त्याची जी शेती केली जाते त्याच्या बाबतीमध्ये एक स्पेसिफिक मॉडेल तिथं रन केलं जातं. आता या इमेजमध्ये जर तुम्हाला दिसत असेल तर याच्यामध्ये काय दिसते बघा की इथं ॲक्वाकल्चर तुम्हाला दिसते आणि त्याच्यामध्येच मॅनग्रोव्ह काही प्रमाणात दिसते. म्हणजे मॅनग्रोव्ह
काही ट्रीज तिथं लावलेल्या आहेत, तिथं प्लांट केलेल्या आहेत आणि त्याच्याच अंतर्गत त्याच्याच आतमध्ये या पद्धतीने ॲक्वाकल्चर तिथं केलं जाते. तर हे जे मॉडेल आहे याला मान्यता देण्यात आलेली आहे, त्याला सायमे मॉडेल म्हणून ते ओळखलं जातं. ठीक आहे, तर सुंदरबन भागामध्ये ते सायमे मॉडेल असलेलं आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, नेक्स्ट पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला वळायचं आहे. भारतातील पहिली DNA आधारित हत्ती गणना करण्यात आलेलं आहे, कंडक्ट करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, भारतातील पहिली DNA आधारित हत्ती गणना, DNA बेस्ड एलिफंट सेन्सस कंडक्ट करण्यात आलेला आहे इंडियामध्ये. कुणाच्या बाजूने कंडक्ट करण्यात आलेला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आपल्याकडे एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्री जी आहे, पर्यावरण मंत्रालय, त्यांच्या बाजूने आणि सोबत भारतीय वन्यजीव संस्था, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, या दोन संस्थांनी मिळून ही पहिली DNA बेस्ड एलिफंट सेन्सस हत्ती गणना ऑर्गनाईज केलेलं आहे, कंडक्ट केलेली आहे. ठीक आहे, मग याच्या अंतर्गत हत्तींची संख्या एक्झॅक्टली किती त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे, तर ती आहे 22,446. 22,446. याच्या अगोदर जर बघितलं तर 2017मध्ये, याच्या अगोदर जर बघितलं तर 2017मध्ये संख्या सांगण्यात आली होती 27,312. त्याच्या तुलनेत जर आपण विचार केला तर 17% संख्या कमी झाल्याचं आढळून आलेलं आहे. परंतु या संस्थांच्या बाजूने सांगण्यात आलेलं आहे की ही जी DNA बेस्ड गणना इथं करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त ॲक्युरेट आता नंबर आलेला आहे. अगोदर डुप्लिकेशन झालेलं असू शकतं, त्यामुळं हा आकडा जास्त वाटतोय आणि हा आकडा कमी वाटतोय असं या संस्थांच्या बाजूने त्या रिपोर्टमध्ये, त्या गणनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जागतिक लोकसंख्या जी आहे हत्तींची, त्यामध्ये 60% आशियाई हत्ती, एशियाटिक एलिफंट एकट्या भारतामध्ये आढळतात. 60% एशियाटिक एलिफंट एकट्या भारतामध्ये ते आढळतात. मग भारतामध्ये जर विचार केला राज्यांचा, कोणत्या राज्यांमध्ये जास्तीत जास्त संख्या आहे एलिफंटची, तर सगळ्यात जास्त संख्या भारतामध्ये बघायला मिळते. कर्नाटक या राज्यामध्ये 6,013 एवढे हत्ती आढळून आलेले आहेत, कर्नाटक एका राज्यामध्ये. त्याच्यानंतर नंबर लागतो आसामचा, त्याच्यानंतर आहे तमिळनाडू, केरळ आणि उत्तराखंड. हा सिक्वेन्स देखील लक्षात ठेवा. याच्यावरती आपल्याला चढत्या किंवा उतरत्या क्रमाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतातील पुढील राज्यांची हत्तींच्या संख्येनुसार चढता किंवा उतरत्या क्रमाने मांडणी करा, या पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मग ही पहिलीच DNA बेस्ड गणना असल्यामुळे तो पण मुद्दा लक्षात ठेवा की कोणत्या दोन संस्थांनी ती कंडक्ट केलेली आहे, आयोजित केलेली आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्री, पर्यावरण मंत्रालय, या दोघांच्या बाजूने ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, महाराष्ट्राशी संबंधित एक महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातल्या 5 समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर कोणते ते 5 समुद्र किनारे आहेत, तर मग त्याच्यामध्ये आहे श्रीवर्धन, नागाव आहे रायगड जिल्ह्यामध्ये, ठीक आहे, पारनाका आहे पालघर जिल्ह्यामध्ये, गुहागर आणि लाडगर, या 5 समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरती दिलं जाणारं ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन जे आहे ते प्रमाणपत्र या 5 समुद्र किनाऱ्यांना देण्यात आलेलं आहे. समुद्र किनारे लक्षात ठेवा, आपल्याला प्रश्न विचारतील. ऑक्टोबर 2025मध्ये खालीलपैकी कोणत्या समुद्र किनाऱ्यांना इंटरनॅशनल ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन प्रदान करण्यात आलं. ठीक आहे, तर हे सर्टिफिकेशन एक्झॅक्टली काय असतं, तर डेन्मार्कमध्ये FEE नावाचं एक फाउंडेशन आहे. ठीक आहे, फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, त्यांच्याद्वारे हे सर्टिफिकेशन दिलं जातं. संस्था लक्षात ठेवा, हे ऑर्गनायझेशन महत्त्वाचे आहे, कोणाच्याद्वारे हे सर्टिफिकेशन दिलं जातं. कशासाठी दिलं जातं, तर मग त्या समुद्र किनाऱ्यावरती असलेली पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता, सेफ्टी कशी आहे, सुरक्षितता कशी आहे, कचरा व्यवस्थापन त्या भागामध्ये एक्झॅक्टली कसं केलं जातं आहे, जैवविविधता संरक्षण असेल, पर्यावरणीय शिक्षण असेल, यासारखे वेगवेगळे निकष त्याच्यामध्ये वापरले जातात आणि त्या निकषांच्या आधारित जे आहे ते हे सर्टिफिकेशन जगभरातल्या अशा समुद्र किनाऱ्यांना, बीचेसना दिलं जातं. ठीक आहे, तर महाराष्ट्रातले हे 5 ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळालेले समुद्र किनारे लक्षात ठेवा. याच्या अगोदर देखील मिळालेलं आहे बऱ्याच समुद्र किनाऱ्यांना, हे लेटेस्टवाले फक्त लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर अंतराळाच्या बाबतीतल्या घडामोडी आपण डिस्कस करणार आहोत. तर जागतिक अंतराळ सप्ताह जो सेलिब्रेट केला जातो तो देखील याच महिन्यामध्ये, ऑक्टोबर महिन्यामध्ये सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, तर जागतिक अंतराळ सप्ताह, ज्याला वर्ल्ड स्पेस वीक म्हणून ओळखलं जातं, कधी तो सेलिब्रेट केला जातो, 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर. 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान हा जागतिक अंतराळ सप्ताह, वर्ल्ड स्पेस वीक सेलिब्रेट केला जातो. या वर्षीची थीम काय आहे, मुद्दाम इमेज दाखवतोय, इकडे पण आहेच तो कंटेंट. इमेज का दाखवतोय, तर ती फोटोग्राफिक आपली मेमरी जास्तीत जास्त काम करत असते. लिव्हिंग इन स्पेस थीम काय आहे या वर्षीच्या या वर्ल्ड स्पेस वीकची, तर ती आहे लिव्हिंग इन स्पेस.
मग युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने 1999 मध्ये जाहीर केलं होतं की हा जो आठवडा आहे 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान हा वर्ल्ड स्पेस वीक सेलिब्रेट केला जावा. कोणाकडून केला गेला होता? युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली. ठीक आहे, त्याचं निमित्त काय आहे, त्याचं कारण काय आहे? कारण स्पुतनिक 1चं प्रक्षेपण झालेलं होतं 4 ऑक्टोबरला झालं होतं आणि सोबतच आउटर स्पेस ट्रिटी बाह्य अवकाश करारावरती स्वाक्षरी करण्यात आली होती 10 ऑक्टोबरला, जी महत्त्वाची मानली जाते. आउटर स्पेस ट्रिटी म्हणून त्याला ओळखलं जातं, बाह्य अवकाश करार. कारण झालं काय की 1967लाच ती करण्यात आली. झालं काय की आता बरेच देश त्या दरम्यान अंतराळामध्ये आपले सॅटेलाईट आपले उपग्रह सोडायला त्यांनी सुरुवात केली होती. मग तिथं जाऊन त्या अंतराळाचं त्या स्पेसचं रेग्युलेशन असायला पाहिजे. ठीक आहे, तिथं कोणाची मोनोपॉली नको, हेजिमॉनी नको, किंवा तिथं काही चुकीच्या गोष्टी नको, बेकायदेशीर गोष्टी नको, म्हणून एक आउटर स्पेस ट्रिटी करण्यात आली होती 10 ऑक्टोबर 1967ला. ह्या 2 घटना झालेल्या होत्या या दरम्यान, म्हणून युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने तो डिसिजन जाहीर केला होता की याच दरम्यान हा वर्ल्ड स्पेस वीक सेलिब्रेट केला जावा. ठीक आहे, तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी मग इथं पण लिव्हिंग इन स्पेस जी थीम आहे ती तिथं पण नमूद केलेली आहे. दरवर्षी जागतिक अंतराळ सप्ताह संघटना जी आहे, वर्ल्ड स्पेस वीक असोसिएशन जी आहे, ती एक थीम या पद्धतीने जाहीर करते. थीम कोणाकडून जाहीर केली जाते तो मुद्दा वेगळा आहे, आणि हा दिवस, हा सप्ताह कोणाच्या बाजूने जाहीर करण्यात आलेला आहे तो मुद्दा वेगळा आहे. ठीक आहे, थीमचा मुद्दा वेगळा आहे आणि हा सप्ताह जाहीर करण्याचा मुद्दा तो वेगळा आहे. ठीक आहे, नेक्स्ट राजकीय घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत की राजकीय घडामोडी या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथं घडलेल्या आहेत. तर माहिती अधिकार सप्ताह याच दरम्यान तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. माहिती अधिकार आता हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे येणाऱ्या तुमच्या सगळ्या परीक्षांसाठी. कंबाईनसारख्या परीक्षांमध्ये तर तुम्हाला कायद्यामध्ये RTI आहेच, इतर पण परीक्षांमध्ये, मग ते पूर्वपरीक्षा असू द्या, मुख्य परीक्षा असू द्या, दोन्हीकडं RTIचं इम्पॉर्टन्स जास्त आहे. ठीक आहे, कारण RTI भारतामध्ये 2005 मध्ये लागू करण्यात आलं होतं. आपण आहोत 2025 मध्ये. तर या RTIला 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यामुळं याचं एक वेगळं महत्त्व आहे येणाऱ्या सगळ्या तुमच्या परीक्षांमध्ये. ती पूर्व मुख्य कोणती परीक्षा असू द्या, इंटरव्ह्यूला देखील तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की RTIला 20 वर्ष पूर्ण झालेत. RTI काय असतं माहिती आहे का? कधी फाईल केले का तुम्ही? किती दिवसांनी उत्तर येतं माहिती आहे का तुम्हाला? प्रक्रिया काय असते नेमकी सांगा. कारण महत्त्वाचा कायदा आहे, हा खूप महत्त्वाचा कायदा आहे. या दिवशी 12 ऑक्टोबर 2005ला तो लागू झालेला होता. त्याच्या अंमलबजावणीला 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याचा 20वा वर्धापन दिन आहे. ठीक आहे, त्यामुळे 5 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर, ठीक आहे, 5 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीमध्ये RTI सप्ताह तो सेलिब्रेट करण्यात आला. कारण 12 ऑक्टोबरपासून तो लागू झालेला होता, तर त्याच्या अगोदरचा एक आठवडा त्याच्यामध्ये निवडण्यात आलेला आहे. माहिती अधिकार सप्ताह याच्यामध्ये मग बरेच काही बदल पण झालेले आहेत. लेटेस्ट काही इतर कायद्यांमुळे, इतर विधेयकांमुळे, कायद्यांमुळे याच्यामध्ये बदल झालेले आहेत. त्यामुळं RTI कायदा चर्चेत आहेच ऑलरेडी. ठीक आहे, तर तो एक मुद्दा लक्षात ठेवा. तुम्हाला होमवर्कसाठी एक गोष्ट की RTI राईट टू इन्फॉर्मेशन फंडामेंटल राईट आहे का? सांगायचं. ठीक आहे, शोधायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तो एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडलेल्या घडामोडी आपल्याला सगळ्या डिस्कस करायच्या, ज्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे संयुक्त राष्ट्र दिन. युनायटेड नेशन्स डे सेलिब्रेट केला जातो 24 ऑक्टोबर 2025. ठीक आहे, 24 ऑक्टोबर 2025ला तो सेलिब्रेट करण्यात आला आहे. दिवस लक्षात ठेवा, 24 ऑक्टोबरला युनायटेड नेशन्स डे सेलिब्रेट केला जातो. याला 80 वर्ष पूर्ण झालेली आहेत. युनायटेड नेशन्सच्या स्थापनेला 80 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ठीक आहे, मग युनायटेड नेशन्सचे जे चार्टर होतं, UN चार्टर म्हणून जे ओळखलं जातं, युनायटेड नेशन्सची सनद, UN चार्टर, ते अंमलात येण्याच्या स्मरणार्थ हा संयुक्त राष्ट्र दिन सेलिब्रेट केला जातो, साजरा केला जातो. ठीक आहे, UN चार्टर का महत्त्वाचा आहे? त्याद्वारे अधिकृतपणे संयुक्त राष्ट्र अस्तित्वात आलं होतं. UN चार्टरमध्येच सगळ्या प्रोव्हिजन, सगळ्या तरतुदी नमूद केलेल्या आहेत की युनायटेड नेशन नेमकं काम कसं करेल. त्यामुळे UN चार्टर ज्या दिवशी अंमलात आलं तो दिवस आपण संयुक्त राष्ट्र दिन म्हणून तिथं सेलिब्रेट करतो. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा मुद्दा की 26 जून 1945 रोजी सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी जी आंतरराष्ट्रीय संघटनांची एक परिषद झालेली होती, त्या समारोपाच्या वेळी या पद्धतीने संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरवरती स्वाक्षरी करण्यात आली होती आणि 24 ऑक्टोबरपासून ते लागू झालेलं होतं. 24 ऑक्टोबर 1945 मध्ये.
त्यामुळे मग तो दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून आपल्याकडं सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. आता युनायटेड नेशनवरती पण प्रश्न विचारला जातो, त्याच्या वेगवेगळ्या विशेषीकृत संघटना कोणत्या आहेत असा देखील प्रश्न विचारला जातो, तो पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचे ऑर्गन्स अगोदर कोणकोणते आहेत ते आपण जाणून घेऊया की त्याच्या संस्था नेमक्या कोणकोणत्या आहेत. ठीक आहे, तर सेक्रेटेरिएट सचिवालय एक असतं, एक जनरल असेंब्ली असते, आम सभा म्हणून ज्याला आपण ओळखतो. ठीक आहे, सिक्युरिटी काउन्सिल आहे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आहे, इकॉनॉमिक आणि सोशल काउन्सिल आहे. ठीक आहे, युनेस्को म्हणून त्याला आपण ओळखतो, ट्रस्टीशिप काउन्सिल एक आहे आणि ICJ आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. या त्याच्या बॉडीज आहेत, या त्याचे ऑर्गन्स आहेत. ठीक आहे, हे त्याचे ऑर्गन्स आहेत युनायटेड नेशन्सचे. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल खूप जास्त चर्चेत आहे बघा, कारण मग भारताला त्याचं स्थायी सदस्यत्व पाहिजे, जे की आणखी देण्यात आलेलं नाही. अस्थायी सदस्य म्हणून भारत कित्येक वेळा निवडून आलेला आहे, जवळपास भारताच्या 7-8 टर्म झालेल्या आहेत अस्थायी सदस्य म्हणून. स्थायी सदस्य P5 परमनंट 5 जे मेंबर आहेत त्याच्यामध्ये मात्र भारताला आणखी संधी मिळालेली नाही, त्यामुळे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल पण चर्चेत असतं. सोबतच मग इतर ज्या काही संघर्षाच्या घडामोडी घडत आहेत, इस्रायल गाझा जे काही सुरू आहे ते असेल, रशिया युक्रेन जे काही सुरू आहे ते असेल, त्याच्या अनुषंगाने पण ही संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद चर्चेत आहे की मग एवढा सगळा संघर्ष सुरू आहे तर तुम्ही काय करताय, मग तुमची गरजच काय आहे, तर जर तुम्ही संघर्ष थांबवू शकत नसाल तर. त्यामुळे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल चर्चेत आहे, त्याच्याबद्दलच्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरची आणखी एक महत्त्वाची घडामोड जगातल्या सगळ्यात वयस्कर राष्ट्रपतींबद्दलची आहे. ठीक आहे, ज्यांचं नाव आहे पॉल बिया. कॅमेरून नावाचा जो देश आहे, कुठं आहे त्याचं लोकेशन लगेच इथं मॅपमध्ये बघून घ्या. ठीक आहे, कॅमेरून नावाचा जो देश आहे आफ्रिका खंडामध्ये आहे, तर त्याचे सर्वात वयस्कर सध्या अस्तित्वात असलेले जगातील सगळ्यात वयस्कर राष्ट्रपती आहेत ते पॉल बिया या कॅमेरून नावाच्या देशाचे. तिथं थोडासा संघर्ष झाला, गोंधळ झाला होता, त्याच्यानंतर ते निवडून आलेले होते. त्यांचं वय आहे 92 वर्ष. त्यांचं वय आहे 92 वर्ष. 92 वर्षांचे हे पॉल बिया 2025 मध्ये जगातल्या सगळ्यात वयस्कर राष्ट्रपती, जगातल्या या कॅमेरून देशाचे सगळ्यात वयस्कर राष्ट्रपती म्हणून ते ओळखले जातात. ठीक आहे, जगातल्या सगळ्या राष्ट्रपतींमध्ये वयस्कर ते आहेत. 92 इयर्स त्यांचा एज आहे. तर 1982 पासून ते कॅमेरूनवरती त्यांची सत्ता आहे, 1982 पासून, आणि आता त्यांनी सलग 8व्यांदा विजय मिळवलेला आहे. सलग 8व्यांदा विजय त्यांनी मिळवलेला आहे कंबाईन सारख्या परीक्षांमध्ये. ठीक आहे, कंबाईन सारख्या परीक्षांमध्ये, कंबाईनच्या प्रिलिम्समध्ये जनरली प्रश्न विचारला जातो अशा पद्धतीने की एखाद्या देशाचे असे राष्ट्रपती, नवनियुक्त राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, तर डायरेक्टली प्रश्न विचारतात की नुकतेच कॅमेरूनचे राष्ट्रपती म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली. डायरेक्टली प्रश्न विचारला जातो, कारण असं काहीतरी चर्चेत असतो तो मुद्दा, म्हणून डायरेक्टली प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, कोणताही रँडमली देश त्याच्यामध्ये सिलेक्ट केला जातो, कारण मग त्याच्या मागे काहीतरी अशी पार्श्वभूमी असते. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा मुद्दा, भारत आणि आशियान यांच्या दरम्यान परिषद, इंडिया आशियान समिट पार पडलेली आहे, तर त्याच्याबद्दलचा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा जाणून घ्यायचा आहे. भारत आणि आशियान यांचा जर विचार केला तर जागतिक लोकसंख्येच्या 25% लोकसंख्या ही भारत आणि आशियानमध्ये वास्तव्यास आहे. एकूण लोकसंख्येपैकी 25% लोकसंख्या फक्त भारत आणि आशियान देशांमध्ये आहे. त्यामुळे मग भारत आशियान संबंध महत्त्वाचे ठरतात. ठीक आहे, सोबतच मग प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्याकडून 2026 हे जे वर्ष आहे, हे 2026 हे वर्ष भारत आणि आशियान यांच्यामधल्या सागरी सहकार्याचं वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. हा एक वेगळा प्रश्न बनू शकतो प्रिलिम्सला. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी स्वतः ते स्टेटमेंट केलेलं आहे की 2026 हे वर्ष भारत आणि आशियानमधलं सागरी सहकार्याचं वर्ष असेल म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर आशियान हा गट, ही संघटना का महत्त्वाची आहे, तर भारताच्या परराष्ट्र धोरणांपैकी ॲक्ट ईस्ट पॉलिसी, पूर्वाकृती धोरण जे आहे त्याच्यामध्ये त्याचं एक वेगळं महत्त्व आहे, आणि त्याच्यामध्ये 10 सदस्य होते, आता 11 झालेले आहेत. ते महत्त्वाचे देश आहेत भारतासाठी. कुठं, तर या इंडो पॅसिफिक रिजनमध्ये, इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये ते 11च्या 11 देश भारतासाठी महत्त्वाचे आहेत. कारण मग तिथंच आणखी थोडं उत्तरेला गेलं तर चीनचा भाग लगेच सुरू होतो, साऊथ चायना सी, दक्षिण चीन समुद्र, त्यामुळे तो महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, आशियानची 2025ची थीम काय राहिलेली आहे, समावेशकता आणि शाश्वतता, इन्क्लुझिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी, ही थीम देखील यावेळीची राहिलेली आहे. त्याच्याशी संबंधित आणखी एक मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा आहे की या आशियानमध्ये 10 सदस्य आत्तापर्यंत राहिलेले होते, त्याच्यामध्ये 11वा सदस्य जॉईन झालेला आहे, तो आहे ईस्ट तिमोर, पूर्व तिमोर किंवा तिमोर लेस्ते म्हणून ज्याला ओळखलं जातं.
ईस्ट तिमोर किंवा तिमोर लेस्टे असं म्हणून ज्याला ओळखलं जातं, ज्याला 2002 मध्ये पूर्ण स्वातंत्र्य मिळालेलं होतं, तो देश आता आशियानचा 11वा सदस्य देश बनलेला आहे. आशियानमध्ये बरीच वर्ष झालं 10 सदस्य होते, नवीन सदस्यच त्याच्यामध्ये घेण्यात आलेला नव्हता. तर 11वा सदस्य ठरलेला आहे तिमोर लेस्टे. प्रिलिम्सला आपल्याला प्रश्न विचारतील की पुढीलपैकी कोणता देश हा नुकताच आशियानचा सदस्य बनला आहे. 2025 ऑक्टोबर 2025 मध्ये तो सदस्य बनलेला आहे. तर तो आशियानचा 11वा सदस्य बनलेला आहे. ठीक आहे. आशियानची स्थापना कधी झाली? 1967 मध्ये झाली आशियानची स्थापना आणि त्याच्यामध्ये आता 11 सदस्य असणार आहेत. इतर 10 सदस्य कोणते आहेत? इतर 10 सदस्य कोणते आहेत? ठीक आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इंडोनेशिया आहे, मलेशिया, फिलिपिन्स आहे, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, म्यानमार, लाओस, कंबोडिया आणि 2025 मध्ये आता जॉईन झालाय त्याच्यामध्ये तिमोर लेस्टे किंवा ईस्ट तिमोर म्हणून तो ओळखला जातो. ठीक आहे. या अगोदरचे 10 मेंबर आणि हा 11वा मेंबर. 1999ला शेवटचा कंबोडिया जॉईन झाला होता. त्यानंतर आत्ता 2025 मध्येच 11वा सदस्य त्यांनी घेतलेला आहे, डायरेक्ट एवढ्या वर्षानंतर. तिमोर लेस्टे किंवा ईस्ट तिमोर हा देश एक्झॅक्टली आहे कुठं? तर इथं इंडोनेशिया, मलेशिया हा भाग आहे आणि त्याच्यामध्ये इथं हा छोटासा देश आहे ईस्ट तिमोर किंवा तिमोर लेस्टे. या तिमोर लेस्टे याच्या बाजूला तिमोर सी म्हणून आहे, तिमोर समुद्र. तर त्या तिमोर समुद्रामध्ये जे काही संसाधनं भेटतात, तेल, खनिज, त्याच्यावरती जास्तीत जास्त त्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. तो देखील मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा मुद्दा, चीनने काय केलंय? चीनने जगातली सगळ्यात वेगवान, सगळ्यात जास्त स्पीड असलेली हाय स्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन, त्याचं टेस्टिंग केलेलं आहे, ज्याचं नाव आहे CR450. ज्याचं नाव आहे CR450. हाय स्पीड बुलेट ट्रेनचं त्यांनी टेस्टिंग केलेलं आहे, ज्याने 453 किलोमीटर पर आवर एवढा स्पीड ॲक्वायर केला होता टेस्टिंगच्या दरम्यान. टेस्टिंग अजून सुरू झालेली नाही, टेस्टिंग केलेलं आहे. 453चं स्पीड त्या ट्रेनने, बुलेट ट्रेनने ॲक्वायर केलं त्या टेस्टिंगच्या दरम्यान, ज्याच्यामुळे ती जगातली सगळ्यात वेगवान हायस्पीड ट्रेन ठरलेली आहे. जगातली सगळ्यात वेगवान हायस्पीड ट्रेन ती ठरलेली आहे. त्याच्या अगोदर CR400 फक्सिंग नावाची एक ट्रेन होती, जी फास्ट होती, त्याच्यापेक्षा ही जास्त फास्ट आता ठरलेली आहे. नाव तसंच दिलेलं होतं, परंतु 453 किलोमीटर पर आवर त्याने स्पीड ॲक्वायर केलेला होता. ठीक आहे. इथं त्याचा फोटो देखील दिलेला आहे. बुलेट ट्रेन तो स्पीड ॲक्वायर करण्यासाठी एवढा जास्त, त्याला एरोडायनेमिक नोज कोन पुढं तयार करण्यात आलेलं होतं. एरोडायनेमिक नोज कोन तयार करण्यात आलं होतं. एवढा स्पीड, रेजिस्टन्स कमी होण्यासाठी, हवेचा दाब कमी होण्यासाठी, प्रेशर कमी होण्यासाठी एरोडायनेमिक नोज कोन त्याला तयार करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तर चायनाने त्याचं टेस्टिंग केलेलं आहे. आपल्याला प्रश्न विचारतील की सगळ्यात वेगवान हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेनचं टेस्टिंग खालीलपैकी कोणत्या देशाने केलं, ज्याचं स्पीड आहे 453 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. त्याच्यानंतर इच्छामरणाचा मुद्दा आहे, युथेनेशिया ज्याला म्हणून ओळखलं जातं. तर इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देणारा उरुग्वे हा जो देश आहे, हा पहिला लॅटिन अमेरिकन देश ठरलेला आहे. इच्छामरण, युथेनेशिया म्हणजे एखादा व्यक्ती आजारी आहे, खूप दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याचा जो आजार आहे त्याला काही क्यूरच नाही आहे, म्हणजे तो बरा होऊ शकत नाही आजार, तर त्या व्यक्तीला मरणाची परवानगी द्यावी, ही संकल्पना आहे इच्छामरण, युथेनेशिया असं त्याला म्हणलं जातं. मग त्याच्यामध्ये टाईप असतात, ॲक्टिव्ह युथेनेशिया, पॅसिव्ह युथेनेशिया. तर अशी मान्यता देणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश ठरलेला आहे. ठीक आहे. लॅटिन अमेरिकेमध्ये पहिलाच देश आहे उरुग्वे, ज्याने अशी युथेनेशियाला मान्यता देण्यात आलेली. भारतामध्ये पण हे इच्छामरणाचा मुद्दा बराच गाजलेला होता काही वर्षांपूर्वी. ठीक आहे. तर उरुग्वेच्या सिनेटने तशी मान्यता दिलेली आहे आणि लॅटिन अमेरिकेमध्ये उरुग्वे हे पहिलं राष्ट्र तिथं ठरलेलं आहे, ज्यांनी युथेनेशियाला मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला वळायचं आहे. सौदी अरेबियामधून बघा कफाला सिस्टीम रद्द करण्यात आलेली होती. ठीक आहे. कफला सिस्टीम किंवा कफाला सिस्टीम त्याला म्हणलं जातं. मुद्दा नेमका काय आहे हा कफला सिस्टीमचा किंवा कफाला सिस्टीमचा? जे वर्कर्स, जे लेबर्स इतर देशांमधून तिथं काम करण्यासाठी जातात, त्यांचे जे पासपोर्ट विजा असतात, त्याच्यासाठी जो त्यांना एम्प्लॉयर आहे, ज्या व्यक्तीने त्यांना किंवा ज्या ऑर्गनायझेशन, ज्या संस्थेने त्यांना रोजगार दिलेला आहे, त्यांची स्पॉन्सरशिप गरजेची असते, असं एक तिथं सिस्टीम होती. मग बऱ्याच वेळा काय असायचं की त्याच्या विजासाठी, त्यांच्या पासपोर्टसाठी ही जी सिस्टीम असायची कामगारांच्या स्पॉन्सरशिपची, त्याच्यामुळं त्यांचे वेतन वेळेवरती न देणं, त्यांचं शोषण करणं कामाच्या बाबतीमध्ये, अशा गोष्टी होत होत्या.
पण ती सिस्टीम जी आहे, ती जी व्यवस्था आहे, ती आता बऱ्याच वर्षांची व्यवस्था त्यांनी रद्द करायचा निर्णय घेतलेला आहे, जो एक चांगला निर्णय मानला जातोय की कुठलाही वर्कर, कुठलाही कामगार तिथं जात असेल त्याच्यासाठी लेबर स्पॉन्सरशिपची ही जी सिस्टीम होती, ज्याला ओळखलं जात होतं कफला सिस्टीम म्हणून, ती आता त्यांनी रद्द करायचं ठरवलेलं आहे. कुणी? सौदी अरेबिया या देशाने. स्पॉन्सर लागणार नाही. स्पॉन्सर असेल तर त्याच्यावरती अवलंबित वाढतं, मग तो शोषण करून घेतो, पगार देत नाही, जास्त काम करून घेतो, या पद्धतीच्या गोष्टी होतात. तर ते आता याच्यामुळं होणार नाहीत. त्यामुळं स्थलांतरित कामगारांसाठीचा एक सकारात्मक निर्णय तो मानला जातोय, जो सौदी अरेबिया या देशाने घेतलेला आहे. प्रश्न विचारतील की कफला प्रणाली चर्चेत होती तर ती कोणत्या देशाने रद्द केलेली आहे? तर सौदी अरेबियाने ती रद्द केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे महत्त्वाचे अहवाल, रिपोर्ट्स, इंडेक्सेस आले असतील ऑक्टोबरमधले, ते सगळे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ज्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे NCRBचा अहवाल, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बाजूने, केंद्र सरकारच्या बाजूने हा रिपोर्ट पब्लिश केला जातो, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे, काही आकडेवारी नमूद केलेले आहे. 23 या वर्षातली आकडेवारी आहे. 25मध्ये तो रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आकडेवारी कोणत्या वर्षातली आहे? 2023 या वर्षातली आहे. रिपोर्ट कधी सादर केला आहे? 2025मध्ये. ठीक आहे. NCRBचा रिपोर्ट आहे. मग त्यांनी सांगितलंय त्याच्यामध्ये की 2023मध्ये भारतामध्ये शेतकरी आणि कृषी कामगारांमध्ये किती आत्महत्या नोंदवल्या गेल्या? तर 10,786. एका वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आणि कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांनी 10,786 कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, जो आकडा त्याच्या अगोदरपेक्षा वाढलेला आहे. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी खेदजनक गोष्ट आहे की महाराष्ट्र त्याच्यामध्ये आघाडीवरती आहे. राज्यांच्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्र शेतकरी आणि शेतीशी संबंधित कामगारांच्या आत्महत्यांमध्ये आघाडीवरती आहे. महाराष्ट्रानंतर दुसरा नंबर लागतोय तिथं कर्नाटकचा. महाराष्ट्रानंतर दुसरा क्रमांक लागतोय तिथं कर्नाटकचा. ठीक आहे. 2023मध्ये एकूण ज्या आत्महत्या झाल्या, एकूण आत्महत्या किती झाल्या? 1,71,418. त्या आत्महत्यांपैकी 6.3% आत्महत्या या शेती क्षेत्रातल्या आहेत. मग बाकीच्या क्षेत्रांमध्ये पण ती चिंताजनक परिस्थिती आहे की तिकडे एवढ्या सुसाईड कसं काय? ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त, म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं तर 38.5% आत्महत्या महाराष्ट्रात झाल्यात आणि कर्नाटकमध्ये 22.5% आत्महत्या झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. हा महत्त्वाचा अहवाल असतो NCRBचा रिपोर्ट, आणि त्यातल्या त्यात मग शेतकऱ्यांशी संबंधित आकडेवारी नमूद केली तर ती आणखी जास्त महत्त्वाची आहे. महाराष्ट्र त्याच्यामध्ये अव्वल स्थानी आहे. निगेटिव्हली आपण त्या गोष्टीकडे बघू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्लोबल हंगर इंडेक्स रिपोर्ट 2025 तो जाहीर करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये भारताची क्रमवारी राहिलेली आहे 123 देशांमध्ये 123 देशांमध्ये भारत 102व्या क्रमांकावरती राहिलेला आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स रिपोर्ट 2025मध्ये भारताचा स्कोअर त्याच्यामध्ये राहिलेला आहे 25.8, आणि भारतातली जी उपासमारीची, हंगरची जी सिच्युएशन आहे, पातळी जी आहे, ती गंभीर म्हणून वर्तवण्यात आलेले, दर्शवण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये गंभीर पातळी आहे भारताची असं दर्शवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जर विचार केला तर इम्प्रूव्हमेंट झाली आपली, तरी पण आणखी आपण 123 देशांमध्ये 102व्या क्रमांकावरती आहोत. त्यामुळं मग गंभीर या कॅटेगरीमध्ये आपण येतो. ठीक आहे. गंभीर या कॅटेगरीमध्ये येतो आपण. सुरुवातीचे देश कोणते आहेत याच्यामध्ये स्पेसिफिकली 5 देश जर बघितले तर अर्मेनिया, बेलारूस, बोस्निया, बल्गेरिया, चिली यासारखे देश त्याच्यामध्ये सुरुवातीला टॉपला असलेले आपल्याला बघायला मिळतात. ग्लोबल हंगर इंडेक्स महत्त्वाचा इंडेक्स आहे. त्याच्यानंतर हेनली पासपोर्ट इंडेक्स हा पण महत्त्वाचा, याच्यावरती पण मागं प्रश्न विचारलेला आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्सनुसार भारताची क्रमवारी विचारली. हेनली पासपोर्ट इंडेक्सनुसार सगळ्यात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे असा पण प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स. आता याच्यानुसार भारताचा पासपोर्ट क्रमांक जो आहे तो 85 राहिलेला आहे. या रँकिंगमध्ये हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये या निर्देशांकामध्ये भारताची क्रमवारी राहिलेली आहे 25. ठीक आहे. 2024मध्ये भारताची क्रमवारी होती 59. म्हणजेच काय? तर आपलं स्थान त्याच्यामध्ये घसरलेलं आहे. आता हा हेनली पासपोर्ट इंडेक्स एक्झॅक्टली काय असतो? ठीक आहे. पासपोर्ट तर माहीत असेल तुम्हाला. दुसऱ्या देशामध्ये जायचं असेल तर पहिलं काय लागतं? तर पासपोर्ट. नंतर काय लागतं? तर विजा. तुम्हाला विजासाठी पण अप्लाय करावं लागतं दुसऱ्या देशात जायचं असेल तर मग फॉर एक्झाम्पल तुमच्याकडं भारताचा पासपोर्ट आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा पासपोर्ट आहे तुमच्याकडं, आणि तुम्हाला एखाद्या देशामध्ये जायचं आहे, तर मग तुम्हाला तिथं विजा फ्री एंट्री दिली जाते का? मग अशी किती देशांमध्ये विजा फ्री एंट्री दिली जाते तुम्हाला, यासारखे पॅरामीटर वापरले जातात आणि हा हेनली पासपोर्ट इंडेक्स तयार केला जातो. म्हणजेच काय की एखाद्या देशाच्या पासपोर्टला विजा फ्री एंट्री दिली जाते बहुतांशी देशांमध्ये. तसे देश आहेत
तसे देश अस्तित्वात आहेत. टॉप रँकिंग पासपोर्ट आहे सिंगापूरचा, ज्या सिंगापूरच्या पासपोर्टला 193 देशांमध्ये व्हिसा फ्री एंट्री दिली जाते. व्हिसा ॲट अरायवल नावाची एक सिस्टीम असते, प्रोव्हिजन असते की तुम्ही या आमच्या देशामध्ये, मग आपण व्हिसाचं बघू. 193 देशांमध्ये व्हिसा फ्री एंट्री दिली जाते सिंगापूरचा पासपोर्ट, म्हणून तो सगळ्यात स्ट्रॉंग पासपोर्ट कन्सिडर केला जातो, सगळ्यात शक्तिशाली. अमेरिकेसारख्या देशाचा पण नाही, सिंगापूरचा आहे सगळ्यात स्ट्रॉंग पासपोर्ट. त्याच्यानंतर साऊथ कोरिया आहे आणि त्याच्यानंतर जपान आहे. साऊथ कोरिया आहे, नॉर्थ कोरिया नाही. ठीक आहे, साऊथ कोरिया आणि जपान. ठीक आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर टॉप व्हिसा फ्री, मगाशी जे सांगितलं की व्हिसा मुक्त किंवा व्हिसा ऑन अरायवल डेस्टिनेशन्स कोणते आहेत, तर भूतानसारखा देश, नेपाळसारखा देश, मॉरिशस असेल, इंडोनेशिया, मालदीव असेल, कतार, श्रीलंका, टुरिझमसाठी फेमस असलेल्या कंट्रीज त्याच्यामध्ये ते डेस्टिनेशन म्हणून फेमस आहेत, टॉप डेस्टिनेशन्स म्हणून ते फेमस आहेत. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या डेटावरती आधारित या पद्धतीने हा अहवाल संकलित केला जातो आणि रिलीज केला जातो. ठीक आहे, भारताची क्रमवारी लक्षात ठेवा आणि सगळ्यात स्ट्रॉंग पासपोर्ट कोणता आहे तो देखील मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर UNEPचा, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामचा ॲडॅप्टेशन गॅप रिपोर्ट 2025 जाहीर करण्यात आलेला आहे. ॲडॅप्टेशन गॅप, ॲडॅप्टेशन म्हणजे एक्झॅक्टली काय, ॲडॅप्टेशन गॅप रिपोर्ट. आता बघा, जीवाश्म इंधनांवरती आधारित आपण काही इंधन वापरत आहोत, म्हणजे कोळसा असेल, डिझेल, पेट्रोल असेल यासारखं. ठीक आहे, ज्याच्यातून हरितगृहवायूंचं उत्सर्जन जास्त होतं, त्याच्यातून सगळ्याच देशांना आंतरराष्ट्रीय पातळीवरती, जागतिक पातळीवरती ट्रान्झिशन करायचंय. कशामध्ये, अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये. मग हे सगळं करत असताना निधीची गरज लागणार आहे. पेट्रोल, डिझेल, कोळसेचं बंद करायचं आहे आणि इलेक्ट्रिक, सोलर प्रोडक्टिव्हिटी असेल, सोलर इलेक्ट्रिक जनरेशन असेल किंवा इतर काही रिन्युएबल सोर्सेस असतील, हायडल पॉवर असेल, न्यूक्लिअर पॉवर असेल, विंड एनर्जी असेल, हे सगळं तयार करायला पैसे लागतील. म्हणजे जे ट्रान्झिशन करायचं आहे याला म्हणलं जातं ॲडॅप्टेशन, की हवामान बदलाचे हे जे विपरीत परिणाम आहेत त्याच्यासाठी ॲडॅप्ट करतोय आणि काहीतरी नवीन प्रोव्हिजन तिथं करतोय जेणेकरून हे निगेटिव्ह इम्पॅक्ट कमी होतील. मग ॲडॅप्टेशन गॅप, मग आता हे करत असताना पैसे लागणार आहेत काही गरीब, कमी विकसित देशांना, तर त्याच्यामध्ये त्या फंडिंगमध्ये गॅप असलेला बघायला मिळतोय, असा एक रिपोर्ट दिलेला आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या बाजूने. मग हे फंडिंगचा मुद्दा कुठं उपस्थित करण्यात आलेला होता, की COP26 मध्ये ग्लासगो या ठिकाणी एक उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं की 2025 पर्यंत हे अनुकूलन जे वित्त आहे, ॲडॅप्टेशन, हा जो क्लायमेट फायनान्स आहे तो दुप्पट करून $40 अब्ज एवढा करायचा आहे वार्षिक पातळीवरती. अशा पद्धतीने टार्गेट त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं, परंतु ते काही मीट होणार नाही. तर ग्लासगो या ठिकाणी झाली होती COP26, त्याच्यामध्ये हे टार्गेट तिथं ठरवण्यात आलेलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला वळायचं आहे. पुढचा आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स. म्हणजेच काय, फायर पॉवर एक्झॅक्टली कोणत्या देशाची किती आहे त्याच्यानुसार एक इंडेक्स तिथं तयार करण्यात आलेला आहे. ग्लोबल फायर पॉवर नावाची संघटनाच आहे, त्यांनीच तसा इंडेक्स तिथं पब्लिश केलेला आहे. याच्यामध्ये जर रँकिंग आपण जर बघितलं तर USA फायर पॉवरच्या बाबतीमध्ये, म्हणजे त्यांच्याकडं एक्झॅक्टली शस्त्राची पॉवर, ताकद, शक्ती किती आहे त्याच्यानुसार याच्या अंतर्गत क्रमवारी करण्यात आलेला आहे. पहिला नंबर लागतो USAचा, त्याच्यानंतर रशिया आहे, त्याच्यानंतर चायना आहे, त्याच्यानंतर नंबर लागतो इंडियाचा. भारत याच्यामध्ये फायर पॉवरच्या बाबतीमध्ये 4थ्या क्रमांकावरती आहे. ठीक आहे, तर तो मुद्दा लक्षात ठेवा. 2025चा ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स भारत 4थ्या क्रमांकावरती आहे. कुणाकडून जाहीर केला जातो, ग्लोबल फायर पॉवर नावाच्या संघटनेकडून. ठीक आहे, नेक्स्ट पुरस्कार आपल्याला बघायचे आहेत. आता पुरस्काराच्या अगोदरच एक गोष्ट सांगतो की याच्यामध्ये नोबेल पारितोषिक आपण घेणार नाही. नोबेल पारितोषिकावरती एक सेपरेटली व्हिडिओ येईल ज्याच्यामध्ये सगळे नोबेल एक्सप्लेन केले जातील. ठीक आहे, याच्यामध्ये इतर सगळे पुरस्कार ऑक्टोबर महिन्यातले आपण डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये पहिल्यांदा भारतातले पुरस्कार आपण डिस्कस करणार आहोत. भारतामध्ये बघा, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आलेले आहेत. हा जो पुरस्कार आहे केंद्र सरकारच्या बाजूने दिला जातो. याच्यामध्ये 4 श्रेणी, 4 कॅटेगरीज त्याच्या अंतर्गत करण्यात आलेल्या आहेत. पहिली कॅटेगरी आहे विज्ञान रत्न, दुसरी आहे विज्ञान श्री, तिसरी आहे विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार आणि चौथा आहे विज्ञान टीम नावाचा पुरस्कार. असे 4 पुरस्कार दिले जातात या राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराच्या अंतर्गत. ठीक आहे, याच्यामध्ये मग नावं बरीच आहेत, परंतु त्यातले काही स्पेसिफिकच आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, हे 2 स्पेसिफिकली महत्त्वाचे लक्षात ठेवा. ठीक आहे, विज्ञान रत्न जो हायेस्ट पुरस्कार याच्या अंतर्गत मानला जातो. याच्या अंतर्गत पहिली कॅटेगरी जी आहे विज्ञान रत्न पुरस्काराची, तर भौतिकशास्त्रातल्या योगदानासाठी जयंत नारळीकर यांना मरणोत्तर देण्यात आलेला आहे हा विज्ञान रत्न पुरस्कार 2025चा. आणि विज्ञान संघ, विज्ञान टीम जो पुरस्कार आहे तो कृषी विज्ञानामध्ये
टीम अरोमा मिशन CSIR नावाची जी संस्था आहे त्यांच्या बाजूने टीम अरोमा मिशनने जे काम केलं कृषी विज्ञानमध्ये त्याच्यासाठी त्यांना विज्ञान टीम पुरस्कार 2025 देण्यात आलेले. हे दोनच लक्षात ठेवा. 4 कॅटेगरी आहेत परंतु या 2 कॅटेगरीमधले हे लक्षात ठेवा, कारण बाकी कॅटेगरीमध्ये खूप जास्त लोकांना खूप जास्त नावं त्याच्यामध्ये आहेत, तर त्यांना त्याच्यामध्ये पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये शक्यता कमी आहे प्रश्न विचारायची, याच्यावरतीच प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे, हे 2 नावं लक्षात ठेवा. स्पेसिफिकली इथं खूप जास्त शक्यता आहे, खूप जास्त शक्यता आहे विज्ञान रत्न पुरस्कार विचारण्याची. नेक्स्ट पुढचा मुद्दा, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाबद्दल बघा मागच्याच महिन्याच्या आउटलुकमध्ये आपण चर्चा केलेली होती. तर एका महिन्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्यांना लगेच स्वस्थ नारी मोहिमेसाठी 3 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार देण्यात आलेले आहेत. 3 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार देण्यात आलेले आहे. ठीक आहे, मागच्याच महिन्यात चर्चा केली होती आपण, या इनिशिएटिव्हची सुरुवात करण्यात आलेली आहे. ठीक आहे, एका महिन्यामध्ये जर विचार केला तर 3.21 कोटी आरोग्य सेवा प्लॅटफॉर्म नोंदणी त्याच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. कोणासाठीचा आहे? स्वस्थ नारी सशक्त परिवार, महिलांच्या हेल्थच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आलेला होता 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान. ठीक आहे, सप्टेंबर महिन्याची ज्यावेळी आपण बघत होतो आउटलुकमधले न्यूज त्यावेळी याची आपण चर्चा केलेली होती. पोषण माह जो सेलिब्रेट केला जातो त्याच्या निमित्ताने हा उपक्रम तिथं सुरू करण्यात आलेला होता. ठीक आहे, तो उपक्रम सुरू करण्यात आला होता. याच्या अंतर्गत मग 19.7 लाखांपेक्षा अधिक आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली होती महिला आरोग्य सुधारण्यासाठी म्हणून, ज्याच्यामध्ये 11 कोटी लोक सहभागी झालेले होते. ठीक आहे, सोबतच याच्यामध्ये काय केलं जातं तर प्रतिबंधात्मक तपासणी केली जाते. ठीक आहे, चेकअप केलं जातं महिलांचा की काही एक्झॅक्टली हेल्थ इश्यूज असतील तर महिलांच्या आरोग्यावरती विशेष भर त्याच्या अंतर्गत दिला जातो. आणि याच्यामध्ये एवढ्या जास्त मग नोंदी झाल्यामुळं त्याला या पद्धतीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार देण्यात आलेले आहेत 3. ठीक आहे, त्यामुळे ते अभियान किंवा ती मोहीम आणखी महत्त्वाची आपल्यासाठी ठरून जाते. नेक्स्ट, आंध्र प्रदेश राज्याला 2025चा जागतिक पर्यटन पुरस्कार देण्यात आलेला आहे. महत्त्वाचा पुरस्कार आहे, भारतातल्या राज्याला मिळालेला आहे जागतिक पर्यटन पुरस्कार आंध्र प्रदेशला 2025चा. ठीक आहे, ग्लोबल टुरिझम अवॉर्ड तो मिळालेला आहे जागतिक पर्यटन पुरस्कार. कोणाच्या बाजूने दिला जातो तर ग्लोबल न्यूज नेटवर्ककडून ती मान्यता दिली जाते. तो पुरस्कार दिला जातो कशासाठी की टुरिझमच्या बाबतीमध्ये, टुरिझम सेक्टरच्या बाबतीमध्ये काही तुम्ही इनोव्हेटिव्ह इनिशिएटिव्ह आणत असाल, नाविन्यपूर्ण तुम्ही काही उपक्रम राबवत असाल तर त्याच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, मग एन्व्हायरमेंट फ्रेंडली सिटी, कॅपिटल सिटी त्यांनी जी डेव्हलप केली मग आंध्र प्रदेशने, त्याच्यासाठी हा पुरस्कार त्यांना एक देण्यात आलेला. सोबतच मग ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर देखील त्यांनी बरंच बनवलेलं आहे त्यांच्या राज्यामध्ये, त्याच्यासाठी देखील हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, जागतिक पर्यटन पुरस्कार ग्लोबल टुरिझम अवॉर्ड महत्त्वाचा मुद्दा आहे तो. ठीक आहे, नेक्स्ट, दक्षिण कोरियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचा दक्षिण कोरियाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आता बघा ऑक्टोबर महिन्यामध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले, तर नोबेल पीस प्राईजसाठी बऱ्याच लोकांनी नाव घेतलं होतं की ट्रम्प यांना दिलं जावा. ठीक आहे, परंतु तो काही देण्यात आलेला नाही. दक्षिण कोरियाचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आलेला आहे ज्याचं नाव आहे ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुंगवा नावाचा दक्षिण कोरियाचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना तिथं प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे, सोबतच त्याच्या अंतर्गत काय केलं होतं की सिल्ला नावाची जी डायनेस्टी राहिलेली आहे साऊथ कोरियामध्ये, सिल्ला नावाची डायनेस्टी जे घराणं राहिलेलं आहे, त्या राज्याच्या सोनेरी चेओनमाचोंग इथं जे दिसत आहे तर सोनेरी चेओनमाचोंग हे जे मुकुटाची प्रतिकृती आहे ती देखील त्यांना त्याच्या अंतर्गत भेट देण्यात आलेली आहे. ठीक आहे, आणि मग दक्षिण कोरियाकडून अशा पद्धतीचा त्यांचा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पहिलेच अमेरिकन अध्यक्ष ते ठरलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प. ठीक आहे, तो एक मुद्दा महत्त्वाचा लक्ष ठेवा. असे आंतरराष्ट्रीय पातळीचे पुरस्कार आपल्याला विचारले जातात. त्याच्यानंतर मग या महिन्याभरामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये काही आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीवरती परिषदा झाल्या असतील तर त्याच्याबद्दलच्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी. ठीक आहे, इंटरनॅशनल सोलार अलायन्स, जी भारत आणि फ्रान्सने मिळून COP21 पॅरिस या ठिकाणी 2015मध्ये पॅरिस या ठिकाणी COP21 झाली होती. त्याच्या अंतर्गत भारत आणि फ्रान्सने मिळून हा ISA नावाचा इनिशिएटिव्ह सुरू केलेला होता, इंटरनॅशनल सोलार अलायन्स. याची 8वी सभा सध्या पार पडलेली आहे. ठिकाण कुठं आहे? ठिकाण आहे नवी दिल्ली. भारतातच का? कारण याचं हेडक्वार्टर देखील भारतामध्येच आहे. याचं हेडक्वार्टर कुठं आहे? गुरुग्राम या लोकेशनला आहे. भारत आणि फ्रान्सने मिळून सुरुवात केली आहे, हेडक्वार्टर भारतातच आहे. या इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे 120 पेक्षा जास्त देश त्याच्यामध्ये आता सहभागी झालेले आहेत. सौर ऊर्जेच्या बाबतीतला असलेला हा
प्रकल्प आहे. ठीक आहे, 120 पेक्षा अधिक देश त्याच्यामध्ये आता सामील झालेले आहेत. मग भारतामध्ये काही इनिशिएटिव्ह जे आपण सुरू केलेले आहेत, जसं की PM कुसुम योजना असेल, PM सूर्यघर योजना असेल, यासारख्या योजना याचाच भाग मानल्या जातात. इंटरनॅशनल सोलार अलायन्सचाच भाग मानल्या जातात. ठीक आहे, घराघरामध्ये सौर ऊर्जा पोहोचवण्यासाठी ते उपक्रम सुरू केलेले आहेत. कृषी पंप सौर ऊर्जेवरती चालवण्यासाठी PM कुसुम सारखी योजना काम करते, तर तो त्याचाच भाग तिथं मानला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर भारतामध्ये आणखी एक परिषद पार पडलेली आहे, भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद. ठीक आहे, भारत इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स, ती परिषद सध्या पार पडलेली आहे 30-31 ऑक्टोबरच्या दरम्यान. ठीक आहे, नवी दिल्ली या ठिकाणी लोकेशन याचं देखील नवी दिल्लीच आहे. BIRC भारत इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स ती पार पडलेली आहे. याच्यामध्ये मग वाणिज्य मंत्रालय, आपली जी कॉमर्स मिनिस्ट्री आहे, कॉमर्स मिनिस्ट्रीचं सहकार्य त्याला लाभलेलं आहे. कुणाला? भारतीय तांदूळ निर्यातदार महासंघ यांना. ठीक आहे, भारतीय तांदूळ निर्यातदार महासंघ. ठीक आहे, इंडियाचा जो राईस एक्सपोर्ट फेडरेशन आहे त्यांना सहकार्य दिलं कुणी? कॉमर्स मिनिस्ट्रीने, यांनी त्यांच्याकडून मग ते आयोजित करण्यात आलेलं आहे भारत इंटरनॅशनल राईस फेस्टिवल. भारताच्या बाबतीत जर विचार केला, तांदळाच्या निर्यातीच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली आपण जर विचार केला तर 2024-25 मध्ये भारताची तांदळाची निर्यात किती राहिलेली आहे? तर 12.95 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढ्या किमतीची भारताची तांदळाची निर्यात राहिलेली आहे. त्यामुळे भारत जो आहे तो जगातला सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो. सगळ्यात मोठा तांदूळ निर्यातदार देश म्हणून तो ओळखला जातो. ठीक आहे, तर ही महत्त्वाची परिषद आहे, ती लक्षात ठेवा. नेक्स्ट, लष्करी घडामोडी, लष्कराच्या बाबतीतल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत, ज्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की प्रेसिडेंट, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सॉर्टी फ्लाईट सध्या घेतलेली आहे. ठीक आहे, त्यांनी राफेल फायटर जेटमधून उड्डाण घेतलेलं आहे. राफेल फायटर जेट, तो त्यांचाच फोटो आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राफेल फायटर जेटमधून उड्डाण घेतलेलं आहे. ठीक आहे, अंबाला या ठिकाणी जो एअरबेस आहे, हवाई दलाचं जे तळ आहे, तिथून त्यांनी त्या राफेल लढाऊ विमानामध्ये जवळपास 30 मिनिटांचं त्याच्यामध्ये उड्डाण घेतलेलं आहे. 30 मिनिटाची सॉर्टी त्यांनी त्या ठिकाणी कंडक्ट केलेली आहे. ठीक आहे, तर हे जे राफेल जेट आहे ते आपण कोणाकडून घेतले? तर फ्रान्सकडून घेतले. 2020 मध्ये 17वी स्क्वॉड्रन, ज्याला गोल्डन ॲरोज असं म्हणलं जातं, गोल्डन ॲरोज म्हणलं जातं, तो पण महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा. राफेलच्या बाबतीतला राफेल विमानं गोल्डन ॲरोज म्हणून 17वी एक स्क्वॉड्रन तयार करण्यात आली आणि हवाई दलामध्ये, भारतीय हवाई दलामध्ये त्याला समाविष्ट करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, ऑपरेशन सिंदूर जे कॅरी करण्यात आलं होतं, कंडक्ट करण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये पण महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे या राफेलने. ठीक आहे, मग प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांच्या अगोदरचे राष्ट्रपती, असे 2 राष्ट्रपती राहिलेले ज्यांनी अशाच पद्धतीने लढाऊ विमानातून उड्डाण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे APJ अब्दुल कलाम, ज्यांनी 2006 मध्ये सुखोई जे 30 आपलं फायटर जेट आहे त्याच्यातून उड्डाण घेतलेलं होतं. आणि प्रतिभाताई पाटील यांनी देखील 2009 मध्ये या फायटर जेटमधून उड्डाण घेतलेलं होतं. ठीक आहे, तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे. नेक्स्ट, पुढचा मुद्दा, त्रिशूल नावाची त्रिसेवा ट्राय सर्व्हिस एक्सरसाइज 2025 मधली ती कंडक्ट करण्यात आलेली आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये मग इंडियाच्याच तिन्ही सर्व्हिसेस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स त्याच्यामध्ये सामील झालेली होती. कुठल्याही इतर देशासोबतचा तो सराव नाही, भारताच्याच 3 दलांचा सराव आहे. ठीक आहे, कुठं करण्यात आलेलं आहे, कुठं कंडक्ट करण्यात आलेलं आहे? तर गुजरातचं जे कच्छचं रण आहे तिथं जी पाकिस्तानसोबत जी बॉर्डर लागून आहे त्या ठिकाणी. कारण काही दिवसांपूर्वीच डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांनी स्टेटमेंट केलं होतं, तिथं जाऊन कच्छच्या रणाच्या इथं जाऊन त्यांनी स्टेटमेंट केलं होतं कच्छच्या रणबद्दल, कारण तो वाद सुरू आहे भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान. तर मग तिथंच या भारताच्या 3 दलांनी जे आहे ती त्रिशूल नावाची एक्सरसाइज ऑर्गनाईज केलेली आहे, ज्याच्यामध्ये फक्त भारतातलेच 3 दलं सामील असतात, इतर कोणत्याही देशाचं दल त्याच्यामध्ये सामील नसतं. ठीक आहे, सरक्रीकचा मुद्दा मॅपिंगच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. सरक्रीक असेल, कच्छचं रण असेल, तो मुद्दा. ठीक आहे, नेक्स्ट, भारत आणि इंडोनेशिया यांच्या दरम्यान सागरी सराव एक ऑर्गनाईज करण्यात आला होता, ज्याचं नाव आहे समुद्र शक्ती. ही 5वी आवृत्ती आहे. भारत आणि इंडोनेशिया या 2 देशांच्या दरम्यान नेव्हीमध्ये, नौदलांमध्ये ही समुद्र शक्ती नावाची एक्सरसाइज कंडक्ट केली जाते. 5वी आवृत्ती राहिलेली आहे, 5वी एडिशन राहिलेली आहे. कुठं ऑर्गनाईज करण्यात आली होती? विशाखापट्टणम या लोकेशनला. याच्यामध्ये सहभागी जहाज कोणतं होतं? तर भारताच्या बाजूने INS कवरात्ती त्याच्यामध्ये सामील झालेलं होतं आणि इंडोनेशियाच्या बाजूने KRI जॉन ली नावाचं जहाज त्याच्यामध्ये सामील झालेलं होतं. ठीक आहे, समुद्र शक्ती नावाचा सराव भारत आणि इंडोनेशियाच्या यांच्या दरम्यान. ॲक्ट 30चा उल्लेख इथं पण केला आहे, मगाशी पण आपण केलेला होता.
आशियान संघटनेतले देश आपल्यासाठी ॲक्ट ईस्ट धोरणामध्ये महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, 2018 पासून त्याची सुरुवात झालेली होती. तर ही 5वी आवृत्ती आहे, 5वी एडिशन आहे. त्याच्यानंतर भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या दरम्यान पहिलाच असा नौदल द्विपक्षीय सराव तिथं ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे. ठीक आहे, भारत आणि दक्षिण कोरिया पहिला नौदल द्विपक्षीय सराव ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे. ठीक आहे, कुठं? बुसान नौदल बंदर या ठिकाणी. बुसान नौदल बंदर या ठिकाणी साऊथ कोरियाच्या तिथं हा पहिलाच भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यामधला नौदल सराव तिथं आयोजित करण्यात आला होता. याच्यामध्ये सहभागी जहाजं कोणती? तर भारताच्या बाजूने INS सह्याद्री त्याच्यामध्ये सामील झालेला आहे. भारताच्या बाजूने INS सह्याद्री त्याच्यामध्ये सामील झालेला आहे. नेक्स्ट पुढचा मुद्दा, कोकण सराव. महत्त्वाचा सराव आहे. भारत आणि ब्रिटन या 2 देशांच्या दरम्यान हा ऑर्गनाईज केला जातो. भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये हा आयोजित केला जातो. सुरुवात कधी करण्यात आली? 2004 मध्ये पहिल्यांदा तो ऑर्गनाईज करण्यात आला होता. पहिल्यांदा 2004 मध्ये ऑर्गनाईज करण्यात आला होता. तर 4 मध्ये पहिल्यांदा ऑर्गनाईज करण्यात आला होता. परंतु आता 2025चा हा जो सराव आहे कोकण सराव, याच्यामध्ये असं झालेलं आहे की INS विक्रांत असेल, भारताच्या बाजूने ती मोठी वॉरशिप मानली जाते INS विक्रांत. HMS प्रिन्स ऑफ वेल्स ब्रिटनची वॉरशिप मानली जाते. तर अशा मोठ्या वॉरशिप्स पहिल्यांदाच याच्यामध्ये सामील झालेल्या आहेत. तर ते एक याचं वैशिष्ट्य आहे कोकण सरावाचं, कोकण 2025 सरावाचं. ठीक आहे, भारत आणि ब्रिटन यांच्या दरम्यान तो ऑर्गनाईज केला जातो. ठीक आहे, नेक्स्ट क्रीडा घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत. महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी या महिन्यामध्ये घडलेल्या. तर पृथ्वी शॉने आणखी एक रेकॉर्ड केलेला आहे. म्हणजे रेकॉर्ड म्हणजे ते फर्स्ट नाही, परंतु रेकॉर्ड ज्यांनी तयार केलेला आहे त्या लिस्टमध्ये त्यांचं एक नाव तिथं ॲड झालेलं आहे. 141 बॉल्समध्ये, 141 चेंडूमध्ये त्यांनी डबल सेंचुरी मारलेली आहे 141 बॉलमध्ये. मग या कामगिरीसह रणजी ट्रॉफीच्या इतिहासामध्ये ते तिसरे अशा पद्धतीचे सर्वात जलद द्विशतक बनवणारे खेळाडू ठरलेले आहेत. तिसरे. मग याच्या अगोदर 2 कोण आहेत? तर तन्मय अगरवाल आहे. 119 बॉलमध्ये त्यांनी डबल सेंचुरी मारलेली होती. आणि त्याच्या अगोदर रवी शास्त्री यांनी 123 चेंडूमध्ये 123 बॉलमध्ये डबल सेंचुरी मारली होती. रणजी ट्रॉफीबद्दल आपण फक्त इथं डिस्कस करतोय. रणजी ट्रॉफीच्या इतिहासामध्ये मग त्यांचं हे तिसरं स्थान आता बनलेलं आहे की 141 चेंडूमध्ये तुम्ही डबल सेंचुरी त्यांनी मारलेली आहे. ठीक आहे, मुंबईसाठी जनरली ते खेळतात, मुंबईच्या टीमसाठी. नेक्स्ट पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो आहे प्रीतिस्मिता भोई यांचा. ठीक आहे, क्रीडा घडामोडीमध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा, प्रीतिस्मिता भोई यांनी बहरीन या ठिकाणी झालेल्या ज्या तिसऱ्या आशियाई युवा स्पर्धा होत्या, तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा होत्या, त्याच्यामध्ये 44 किलो गटामध्ये सुवर्ण पदक त्यांनी जिंकलेलं आहे. अवघ्या 16 वर्षाच्या आहेत त्या, अवघ्या 16 वर्षाच्या आहेत. तर त्यांनी 44 किलो गटामध्ये सुवर्ण पदक, गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. ठीक आहे, कशामध्ये? वेटलिफ्टिंगमध्ये. त्यांचं गाव आणि राज्य कोणतं आहे? तर ढेंकनाल नावाचं गाव आहे ओडिशा स्टेटमध्ये. स्टेट आपल्याला विचारतील कारण महत्त्वाचा मुद्दा आहे. खूप कमी वयामध्ये त्यांनी ही कामगिरी केलेली आहे. वेटलिफ्टिंग या स्पोर्टमध्ये 92 किलो वजन उचलून त्यांनी एक आशिया आणि जागतिक पातळीवरती विक्रमच त्यांनी प्रस्थापित केलेला आहे वेटलिफ्टिंगमध्ये. ठीक आहे, त्यांचं स्टेट लक्षात ठेवा. ओडिशा राज्याशी त्या संबंधित आहेत. प्रीतिस्मिता भोई. बहरीन या ठिकाणी झालेल्या ज्या आशियाई युवा स्पर्धा होत्या त्याच्यामध्ये त्यांनी ती कामगिरी केलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट नेमणुका, काही अपॉइंटमेंट्स झाल्या असतील तर त्या आपल्याला बघायच्या आहेत महत्त्वाच्या. तर विवेक मेनन, भारताचे विवेक मेनन यांची एक महत्त्वाच्या पदावरती अपॉइंटमेंट नेमणूक झालेली आहे. ती कोणती? तर IUCN तर आपल्याला माहिती आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर. IUCNचे स्पेसीज सर्वायवल कमिशन जे आहे, SSC म्हणून ज्याला ओळखलं जातं, स्पेसीज सर्वायवल कमिशन, त्याचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे विवेक मेनन यांची. मग अशा पद्धतीने ही जी नियुक्ती झालेली आहे, तर 75 वर्षांच्या इतिहासामध्ये या ऑर्गनायझेशनच्या, या संघटनेच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये हे पद भूषवणारे ते पहिले आशियाई ठरलेले आहेत. पहिले आशियाई व्यक्ती. आशिया भागातून कुणाला अध्यक्षपद मिळालेच नव्हतं 75 वर्षांमध्ये. पहिले व्यक्ती ठरलेले आहेत विवेक मेनन, भारताचे आहेत. IUCNची ही जी बॉडी आहे, स्पेसीस सर्वायवल कमिशन, ते काय करतं एक्झॅक्टली? तर जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठीचं 11,000+ तज्ज्ञ लोकांचं, एक्सपर्ट लोकांचं ते नेटवर्क म्हणून काम करतं. एवढे एक्सपर्ट त्याच्यामध्ये आहेत की कॉन्झर्वेशनचे एक्झॅक्टली काय मेजर, संवर्धनाचे कोणते उपक्रम सुरू करायचे आहेत नेमके, त्याच्यासाठीचं एक्सपर्टचं एक नेटवर्क आहे, ते ग्लोबल नेटवर्क आहे 11,000पेक्षा अधिक लोकांचं. त्याचे अध्यक्ष ते बनलेले आहेत. आणि विवेक मेनन यांची ओळख जर आपण जाणून घ्यायची म्हणलं तर वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया, WTO, त्याचे संस्थापक ते राहिलेले आहेत. त्याचे ते संस्थापक राहिलेले आहेत. तर ही महत्त्वाची नियुक्ती तिथं ठरलेली आहे. त्याच्यानंतर भारताची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार
परिषदेवरती बिनविरोध निवड झालेली आहे. भारताची संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेवरती बिनविरोध निवड झालेली आहे. कोणत्या कालावधीसाठी? 2026 ते 2028 या कालावधीसाठी. UNHRC, युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कमिशन, त्याच्यावरती भारताची बिनविरोध निवड झालेली आहे. ठीक आहे. 2006 मध्ये याची सुरुवात झालेली आहे, स्थापना झालेली आहे. त्यावेळेपासून भारताचा हा 7वा कार्यकाळ असणार आहे. आता मगाशी युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचा मुद्दा सांगताना सांगितलं होतं की सुरक्षा परिषदेच्या बाबतीत पण अस्थायी सदस्य म्हणून 7-8 वेळा आपल्याला तिथं नॉमिनेशन झालेलं आहे, परंतु स्थायी सदस्य मिळालं नाही. इथं मानवाधिकार परिषदेवरती ही 7वी वेळ आहे, 7वा कार्यकाळ असणार आहे भारताचा 2026 ते 2028 या कालावधीसाठीचा. ठीक आहे. त्याच्यानंतर योजना काही महत्त्वाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, केंद्र सरकारच्या आपल्याला बघायच्या, ज्याच्यामध्ये एक नवीन योजना जाहीर करण्यात आलेल्या आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या बाजूने. धनधान्य कृषी योजना असं त्या योजनेचं नाव आहे. ठीक आहे. जे 100 ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स अगोदर आपल्याकडं ओळखले गेलेले आहेत, आयडेंटिफाय करण्यात आले आहेत, त्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. याच्यामध्ये केलं काय जाणार आहे? शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी उत्पादकता वाढवण्यासाठीचं लक्ष त्याच्या अंतर्गत ठेवण्यात आलेलं आहे. मग त्याच्यासाठी ज्या काही सुविधा लागतील, इरिगेशन, सिंचनाच्या सुविधा असतील, तंत्रज्ञानाशी संबंधित सुविधा असतील, या सगळ्या त्याच्यामध्ये देण्यासाठी, प्रदान करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवायचं आहे आणि कृषीचं उत्पादन वाढवायचं आहे. त्याच्यासाठीची ही धनधान्य कृषी योजना केंद्र सरकारच्या बाजूने सुरू करण्यात आलेली आहे. कालावधी त्याचा लक्ष ठेवा, पुढच्या 6 वर्षांसाठी ही योजना अंमलात असणार आहे. पुढच्या 6 वर्षांसाठी ही अंमलात असणार आहे आणि दरवर्षी याला 24,000 कोटीची आर्थिक तरतूद देखील करण्यात आलेली आहे. मोठी भरीव आर्थिक तरतूद देखील याला करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. मग 11 वेगवेगळ्या मंत्रालयांच्या या बाबतीत असलेल्या ज्या योजना होत्या वेगवेगळ्या, अशा 36 उपयोजना सगळ्या एकत्रित केल्या जाणार आहेत याच्या अंतर्गत. इथं जे मुद्दे सांगितले की कशासाठी आणली ही योजना, उद्दिष्ट काय आहे, या उद्दिष्टाशी संबंधित ज्या काही 36 योजना होत्या वेगळ्या 11 मंत्रालयाच्या, त्या सगळ्यांना एकत्र केलं जाईल या अंब्रेला स्कीमच्या अंडर, या एकाच योजनेच्या अंतर्गत त्यांना आणलं जाईल. ठीक आहे. त्याच दरम्यान आणखी एक उपक्रम जाहीर करण्यात आला, डाळी अभियान. ठीक आहे. पल्सेस मिशन म्हणून तो ओळखला जातो. याच्या अंतर्गत काय उद्दिष्ट ठेवलेलं आहे? 2030-31 पर्यंत डाळींच्या लागवडीखालील जे क्षेत्र आहे ते 275 वरून 310 लाख हेक्टर वाढवणं. डाळींच्या लागवडीखालील क्षेत्र वाढवायचं आहे. उत्पादन 242 वरून 350 लाख टन एवढं वाढवायचं आहे. उत्पादकतेचं ध्येय हेक्टरमध्ये 1130 किलो एवढी उत्पादकता, एवढी प्रॉडक्टिव्हिटी अचीव करायची आहे आणि अर्थसंकल्पामध्ये याच्यासाठी देखील भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. ही पण स्कीम, हा पण इनिशिएटिव्ह त्याच 6 वर्षांसाठी काम करणार आहे, 25-26 ते 30-31 पर्यंत, त्याच 6 वर्षांसाठी. ठीक आहे. मग याच्या अंतर्गत ग्रामीण रोजगार आणि प्रोटीन सिक्युरिटी, डाळींमधून आपल्याला ते प्रथिने मिळतात, तर त्याच्यासाठी प्रोत्साहन देण्याचं उद्दिष्ट या योजनेच्या अंतर्गत तिथं ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. ऑक्टोबर महिन्यामधल्या हाय प्रायोरिटीच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या न्यूज, सगळे टॉपिक्स आपण कव्हर केलेला आहे. ठीक आहे. जसं सांगितलं मागाशी की नोबेलसाठीचं सेपरेट व्हिडिओ येईल, नोबेल सगळे पारितोषिक त्याच्यामध्ये कव्हर केले जातील. ठीक आहे. तर ऑक्टोबर महिन्याच्या महत्त्वाच्या घडामोडी सगळ्या आपण याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. प्रत्येक महिन्याचं याच पद्धतीने घडामोडी आपण कव्हर करू. ही PDF तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करून दिली जाणार आहे. शाश्वत अकॅडमी पुणे नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, त्याला तुम्ही जॉईन व्हा. तिथं तुम्हाला ही PDF आहे या फॉर्मॅटमध्ये तिथं शेअर केली जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच.